दाखवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, ज्याचा पायंडा तुम्ही पाडता आणि इतर संघ देखील प्रेरित होऊन या शिस्तीला आपलं अनुमोदन देतील. तर टीम 94 कामणमध्ये राहिल अन्सारी कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. महेंद्र कांबडी, अत्याश्याम, अजय यादव, निखिल चौधरी, अक्षय खोला, समद अन्सारी, राजू करमाडा, भूपेश म्हात्रे, अभिषेक भगत, जय म्हात्रे, करण राजभर आणि रिजवान शेख हे टीम 94 कामणमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तसेच रुद्र रायडर्स या संघामध्ये निशांक पाटील आयकॉन आहेत, अजय पाटील, रोशन घोषे, स्वप्नील पाटील, साजन राठोड, यश पाटील, मंगेश भगली, साहिल चौधरी, सचिन पाटील, दीपक पाटील, गणेश देसाई, सागर साप्ते आणि ध्रुव पाटील हा स्क्वॉड तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. तर नावं तर अधोरेखित आहेत, पण आता ती सप्ततारांकित करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तसा खेळ होणं आवश्यक आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत आणि पाहूया या ठिकाणी दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये आहे. या अगोदर एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळाली. देवेंद्र भोसकर त्या ठिकाणी चांगला खेळ करताना पाहायला मिळाले, पण 6 चेंडू 17 धावांची गरज सामना शेवटच्या मोमेंटला. आणि प्रेक्षणीय लढती सुद्धा खूप काही देऊन जातात. तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तुम्ही त्या ठिकाणी लावता आणि त्या लढतीमध्ये देखील एक फील जो यायला हवा, जो थ्रिल यायला हवा, तो प्रेक्षणीय लढतीमध्ये आपण या अगोदर पाहिलेला. चला आता टीम हडल, योजना आखणी हे खूप महत्वाचं असतं. कॅप्टन त्या ठिकाणी सूचना देतो आपल्या सर्व खेळाडूंना की कशा पद्धतीने आपण या डावामध्ये काम करायला हवं, क्रम काय असणार आहे, कशा पद्धतीने आपण प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी वर एक्झिक्युशन करणार आहोत. तर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मंगेश भगले आणि रोशन घोषे हे 2 बॅटर्स स्टार्ट करतील. मॅन ऑफ द मॅच जो प्रेक्षणीय सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅच दीपक पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. दीपक पाटील आपण यायचं मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. सहा षटकांचा हा फॉर्मॅट आहे. सर्व नियमावली तुमच्या समोर पोहोचलेली आहे आणि पाहूया त्या नियमांच्या अंतर्गतच क्रिकेट खेळलं जाणार आहे. कारण नियमांशिवाय क्रिकेट आपण खेळूच शकत नाही आहोत आणि त्यामुळे प्रत्येक संघाला ती माहिती, ती नियमावली आपण दिलेली आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे आणि पाहूया या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर कुठल्या संघाची पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला आपण रोशन पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मंगेश आणि सुरुवात करताना गोलंदाजी मार्कवर स्वतः राहिल अन्सारी येत आहेत ॲज अ कॅप्टन, ॲज अ आयकॉन. त्यांची कामगिरी खूप महत्त्वाची प्रत्येक वर्षी राहिलेली आहे आणि म्हणूनच त्याच कामगिरीचा आढावा घेताना आता पुन्हा एकदा त्यांनाच कुठेतरी पहिल्या क्रमांकावर यावं लागते. कारण सुरुवात चांगली झाली तर त्यानंतरचा खेळ देखील तितकाच चांगला होऊ शकतो, तीच समज असते प्रत्येक कॅप्टनची आणि म्हणूनच राहिल स्वतः येत आहे त्याचं कॅप्टन. चांगली सुरुवात मिळवून देण्याच्या उद्देशाने सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला. फ्लाय स्लीप, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग. सर्कलच्या बाहेरच्या क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर एक आहे लॉंग ऑफला आणि एक क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. लेट स्टार्ट द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. वेळ झालेली आहे 10:59 आणि आजच्या 4थ्या दिवसाचा पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी राहिल अन्सारी पंचांच्या उजवीकडून तयार. फर्स्ट बॉल ऑफ डे. फुल लेनचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा. फोर्स करण्याचा प्रयत्न होता, पायांची स्ट्राईड मोठी करून. जरी खेळाडूची उंची कमी आहे पण फटके खेळण्याची जी टेक्निक आहे ती भारदस्त पाहायला मिळाली. रोशन घोषे स्ट्रायकिंग एंडला आहेत. पहिला बॉल डॉट आलाय जो खूप आवश्यक होता. कुठल्याही षटकाची सुरुवात खूप काही सांगून जाते आणि डॉट बॉलने या षटकाची सुरुवात टीम 94 कामन या संघासाठी राहिल अन्सारीने करून दिलेली आहे. अराउंड विकेट राहिल तयार. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, यावेळेस आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता, त्याचमुळे पंचांनी निरीक्षण केलं. वाईट बॉलचा इशाराला आणि अवांतर धाव आता ऍड होते धावफलकामध्ये. रुद्र रायडर्सच्या धावसंख्या पोहोचते 1 या आकड्यावर. प्रत्येकाच्या मनात काही ना काही ठरलेलं आहे. राहिले आतापर्यंत 16 मॅच खेळल्यात आणि 27 विकेट्स कामन प्रीमियर लीग मध्ये त्याच्या नावावर आहेत. 26 षटकं त्यांनी आतापर्यंत हाताळलेत. फुल टॉस बॉल पण ऑफस्टमच्या बाहेरचा. या ठिकाणी प्लॅन तर खूप चांगला आहे राहिलचा, फलंदाजाला चेंडूपासून दूर ठेवण्याचा, पण त्या ठिकाणी कुठेतरी एक्झिक्युशनची कमतरता जाणवलेली आहे. त्याचमुळे पहिला बॉल जरी डॉट आलाय जो फुल लेनचा बॉल होता, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, पण त्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 वाईट बॉल्स ऑफस्टमच्या बाहेरचे आले आणि 2 धावा मिळालेल्या आहेत रुद्र रायडर्स या संघाला. आता ओव्हर द विकेट राहिल अन्सारी अँगल क्रिएट केलेला आहे आणि ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि त्या बॉलला पुन्हा एकदा असं कुठेतरी वाटत होतं फलंदाजाला की वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होते, पण दिसते तसं नसते म्हणून जग फसते. या ठिकाणी आला हा डॉट बॉल. 2 वाईड्स 2 डॉट. आतापर्यंत दोन्ही संघांकडून चांगला प्रतिकार पाहायला मिळतो. आतापर्यंत फलंदाज रोशन स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय.
2 डॉट बॉल्स त्याच्या वतीनं आतापर्यंत आलेले आहेत. तर 2 डॉट बॉल्स राहिल अन्सारी यांनी हाताळलेत. सुरुवात चांगली होते टीम 94 ची. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळायचंय, पण बॉल गुडलेनला पिच केला, त्यानंतर हलकासा राईज झाला. टणक खेळपट्टी आहे, उंची फलंदाजाची कमी आहे, त्याचमुळे शोल्डर हाईटने हा बॉल ट्रॅव्हल होतोय आणि विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये पाहायला मिळत आहेत. महेंद्र थोडे बिझी राहिलेले आहेत. ओ फुल टॉस, पण या ठिकाणी हा नो बॉल असेल. विकेट किपरच्या भूमिकेत आपण अजय यादव यांना पाहतोय आणि आता अजय पुन्हा एकदा व्यस्त राहिलेले आहेत. वारंवार सातत्याने प्रत्येक वेळी बॉल त्यांच्याकडे चाललाय. बॅटरचा काही कनेक्शन बॉलशी होत नाही, पण यावेळेस वेस्ट हाईटपेक्षा वर बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. त्याचमुळे पुढचा बॉल फ्री हिट असेल. हा नो बॉल आहे. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. आतापर्यंत बॅट कनेक्शनने एकही धाव आली नाहीये. अवांतरच्या स्वरूपात धावा मिळालेल्या आहेत रुद्र रायडर्स या संघाला. फ्री हिटचा बॉल सुद्धा रिकामी गेलेला आहे. जसा आला तसा विकेट किपरच्या हातात विसावला. राहिल अन्सारी यांना पुनरागमन करणं जमतं आणि कशा पद्धतीने जमवायचंय त्याचं तंत्र त्यांच्याकडे आहे. आणि म्हणूनच बघा ना, जरी 3 एक्स्ट्रा झालेत पण 4 डॉट बॉल सुद्धा राहिल अन्सारीच्या वतीनं हाताळले गेलेले आहेत. विच इज गुड थिंग अबाउट बॉलिंग. चांगली टेक्निक, चांगली स्किल राहिलची, पण या ठिकाणी आता रोशनच्या खेळावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बॉलला फोर्स केलंय, पण त्या ठिकाणी झेल टिपलेला आहे. शानदार झेल अक्षयने टिपला. राहिलला मिळतंय विकेट. अशा पद्धतीने पहिला धक्का बसतोय रुद्र रायडर्सला. फलंदाज होतोय बाद. रोशन बॅक टू पॅव्हेलियन. 94 is warrior, 94 game changer. Warrior, 94 game changer. 94 is warrior, 94 game changer. राहिलने विकेट मिळवून दिली आहे आणि हाऊ वॉज इट. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. 4 डॉट, त्यानंतर विकेट. सातत्याने प्रयत्न सुरूच होते रोशन घोषेचे, पण त्यांना काही सफलता मिळाली नाही. पण त्यानंतर 5व्या चेंडूवर एक मोठा स्ट्रोक त्यांच्या वतीनं आपण पाहिला. फोर्स केला होता, एलिव्हेशन कमी पडलं आणि त्याचमुळे ते झेलजीच्या स्वरूपात बाद झाले. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर रुद्र रायडर्स मोरीगाव या संघाची धावसंख्या फक्त 3 गडी बाद. एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर पोहोचतायत. यश पोहोचतायत. यश पाटील 3ऱ्या क्रमांकावर जातील. बघा, क्रम प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण त्या क्रमाचा फलंदाज चांगलाच खेळ केला असं नाहीये. तुमचा क्रम तुमचा खेळ ठरवत नाही, तर तुमचा खेळ तुमचा क्रम ठरवत असतो. आणि आता पाहूया तसाच खेळ यश पाटीलचा पाहायला मिळतोय का. कारण सुरुवातीच्या फलंदाज जास्तीत जास्त धावा देण्यासाठी, संघासाठी एक चांगला रोल निभावण्यासाठी ओळखले जातात आणि आतापर्यंत तशी सुरुवात रुद्र रायडर्स मोरीगाव संघाची पाहायला मिळत नाहीये. आणि त्या सुरुवातीला बळकटी देण्यासाठी यश पाटील आता 3ऱ्या क्रमांकावर एक चांगला पर्याय ठरू शकेल. जी सुरुवात देण्यासाठी रोशनला पाठवण्यात आलं होतं, अजूनही मंगेशकडे ती संधी आली नाही. मंगेश नॉनस्ट्राईक एंडलाच आहेत या पहिल्या षटकामध्ये. शेवटचा बॉल असेल बाकी या पहिल्या षटकातला. आतापर्यंत चांगली पकड निर्माण झालेली आहे या डावावर टीम 94 कामण या संघाची. राईटी बॅटर गार्ड घेताना. आणि मागच्या वर्षी यश पाटील टीम 94 कामण या संघामध्ये, पण लिलाव प्रक्रियेमध्ये या वर्षी रुद्र रायडर्स मध्ये खेळताना पाहायला मिळतात. फायदा होईल? प्रश्नचिन्ह. ओव्हर द विकेट राहिल अन्सारी. ओ फुल लेन्सचा बॉल. ऑकवर्ड बॉडी बॅलन्स होता. ऑन साइडला फ्लिक करायचा अंदाज जरी होता. बॅटची टॉपेज घेऊन बॉल पोहोचतोय. मिडॉनला दरम्यान मिळते ही एक सिंगल. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहायला मिळते 4 गडी बाद 1. रुद्र रायडर्स मोरीगाव 1. जो घेऊया छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. जी प्रेक्षणीय सामना झाला होता ते प्रेक्षणीय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. शेवटच्या ओव्हरमध्ये 17 रनची आवश्यकता असताना फक्त 4 बॉलमध्ये 18 रन्स बनवले. 3 चौकार 1 षटकार ठोकणारा फलंदाज दीपक पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय अनिलजी पाटील यांना, त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल. अनिलजी पाटील, दोन्ही अनिल पाटील या. दोन्ही या, 2 अनिल पाटील आहेत. दोन्ही अनिल पाटील या. एक नागल्याचे आहेत आणि एक कामनचे पाटील 5141 टीमचे ऑनर आहेत. आणि ही आकर्षक ट्रॉफी जी स्पॉन्सर झालेली आहे नितीन म्हात्रे यांच्याकडून, त्यांचे पिताश्री स्वर्गीय महेंद्र वासुदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही आकर्षक क्रिस्टलची ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच साठी. त्यानंतर शशिकांत पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही फूड बकेट दिली जाईल मॅन ऑफ द मॅच साठी. कॉन्ग्रॅच्युलेशन दीपक पाटील, मॅन ऑफ द मॅच.
back to cricket now. धन्यवाद हेमंत पाटील सर. 4 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि सुरुवात खूप चांगली राहिलेली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि हे दुसरं षटक सुद्धा आपण जर पाहतोय ते पॉवर प्लेचंच आहे. आणि आता क्षेत्ररक्षणाचा आढावा आपण जर घेतला समोर मंगेश भगली आणि यश पाटील हे फलंदाज आहेत. यश पटकडे स्ट्राईक असणार आहे. मंगेश भगली अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय वाट पाहतोय आपल्या स्ट्राईकवर येण्याची. पण या ठिकाणी गोलंदाज आता बदली झालेला आहे. निखिल चौधरी आता फार एंडकडून बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. फ्लाय स्लीप पॉइंट कव्हर मिड ऑन मिड विकेटला आता स्क्वेअर लेगला घेतलंय. फाईन लेग तर सर्कलच्या आतमध्ये सर्कलच्या बाहेर मिड विकेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण सेट झालेलं आहे या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकासाठी. फलंदाज डावीकडून बॉलर स्टार्ट घेतोय. राहिल अन्सारी अजूनही त्याला बदल अपेक्षित आहे. पाहूया हा बदल फायदा देऊन जाईल का. चांगली ऍक्शन आहे गोलंदाजाची. निखिल चांगल्या पद्धतीनं संभ्रम निर्माण करण्यासाठी ओळखला जातो फलंदाजाच्या मनामध्ये आणि त्याचमुळे थोडीशी लेट ऍक्शन आहे. बॉल डिलिव्हर करण्याची बॉलला बाउन्स मिळतोय आणि त्या बॉलला स्लॅश करण्याचा प्रयत्न जरूर फलंदाजाचा होता. प्रयत्न फसतोय. डॉट बॉलची संख्या वाढत चाललेली आहे. आतापर्यंत या डावामध्ये 5 डॉट बॉल्स आतापर्यंत आलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता एक्स्ट्रा कव्हरला. 6 डॉट आणि 1 विकेट. एकूण हे अनालिसिस आपण या डावाचा आतापर्यंत पाहतोय. टीम 94 ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं. चांगली सुरुवात करून देण्याच्या उद्देशाने राहिल आला. राहिलने चांगली सुरुवात मिळवून दिली. त्या मागोमाग आता निखिल चौधरी देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चांगल्या दर्जाची चेंडूंची हाताळणी करतोय. यश पाटील राहिल चुकलेले आहेत पण त्या ठिकाणी धावचीची संधी निर्माण झाली होती. बॅटची आउटसाइड एज आणि त्या ठिकाणी अपेक्षा भंग झाला. राहिल कडून अपेक्षा खूप जास्त आहेत संघ मालकांच्या, प्रेक्षकांच्या, समर्थकांच्या आणि या रिप्लेमध्ये नक्कीच जीटीसी लाईव्हच्या स्क्रीनवर आपण पाहणार आहोत की एक संधी निर्माण झाली होती यश पाटीलला बाद करण्याची. यश देखील एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि त्याला बाद करण्याची संधी चालून आली होती पण थोडंसं लक्ष विचलित झालं. राहिलचं बॅकअप होता, धावचीचा मोका सुद्धा होता आणि जर स्टंप हिट झाला असता तरी सुद्धा फलंदाज बाद झाला असता. अपर कट ऍट हिज बेस्ट. बॉल जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. येतोय दणदणीत केपीएल चौकार. दाखवायचा काय जबरदस्त तंत्रशुद्ध फटका मंगेशच्या वतीनं पाहायला मिळाला आणि आतापर्यंत या स्पर्धेतले 99 चौकार पूर्ण झालेले आहेत. एकंदरीत सर्व आढावा आयुष सावंत आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. दरम्यान 9 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. दोन्ही सिंगल डिजिट मध्ये आहे. लवकरात लवकर डबल डिजिट मध्ये यावं लागेल. जर आपण उल्लेख केला तर या केपीएल मधला सर्वोच्च धावफलक आपण जर पाहतोय तो एकंदरीत राहिलेला आहे 89 धावांचा. तर या ठिकाणी आयशा स्टार या संघाने 89 धावा बनवल्या होत्या एका डावामध्ये दिशा एंटरप्राइजेस या संघाविरोधात. त्याचमुळे ठीक आहे 60 ते 90 पर्यंत तर रेंज पकडावीच लागेल. जर एक सन्मानजनक धावसंख्येचा विचार आपण जर करतोय 6 षटकांसाठी या ओपन ग्राउंडला तर 60 ते 90 ही रेंज तर कुठल्याही प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला पकडून ठेवावी लागेल आणि त्यासाठी प्रयत्न आता दिसून येत आहेत मंगेशचे. कारण मंगेशने स्ट्रगल पाहिलेलं आहे या डावाचं आणि त्या स्ट्रगलला ओळखताना आपण सुद्धा स्ट्राईकवर गेल्यानंतर काहीतरी देऊ शकतो आपल्या संघासाठी. देतोय तो एक दमदार चौकार. तंत्रशुद्ध फटक्याचा खूप छान आविष्कार त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर हे फटके लपवून ठेवून चालत नाही. ते तुम्हाला मैदानात आणावे लागतात. तुमच्याकडे जे काय आहे तुम्हाला तुमच्या संघासाठी द्यावं लागते आणि त्याची तयारी मैदानाच्या आतमध्ये मंगेशची दिसून आली. धावसंख्या 9. निखिल चौधरी बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून अवध विकेट. हाफ ट्रॅक हुक करायचंय क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगचे. पुन्हा एकदा धावचीची संधी पण या ठिकाणी थोडासा बॅलन्स चुकला होता फलंदाजांचा. धाव घेताना कन्व्हर्सेशन गॅप झाला होता पण तरी देखील अजूनही नियतीची साथ मिळते. 2 वेळा धावचीची संधी निर्माण झाली होती पण अजूनही ते स्टंप कनेक्शन बॉलचं काय होत नाहीये. अशा पद्धतीनं डबल डिजिट मध्ये धावफलक पोहोचलेला आहे 11व्या चेंडूवर. धावसंख्या झाली 10. 10 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टू द रायडर्स. जबाबदारी दोघांची खेळताना दिसून येते पण समोर गोलंदाज देखील तितक्याच आत्मीयतेने संघर्षमय प्रयत्न करताना पाहायला मिळतात. राहिल आणि निखिल या दोघांनी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी टीम 94 साठी हाताळलेली आहे.
हँड आय कोऑर्डिनेशन होत नाही. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला पूल करायचा प्रयत्न होता. षटक संपते. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 10, गडीबाद 1. रुद्र रायडर्स मोरीगाव. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. स्टेडियमवर आल्याचा भास होतोय. खरं तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी व्यवस्थित ॲडजस्ट केली आहे. कारण प्रीमियर लीगमध्ये सेपरेट कॉमेंट्री बॉक्स, सेपरेट VIP डाईस, डिस्क जॉकी देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. महिला कक्ष देखील प्रत्येक वर्षीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. यावर्षी देखील महिलांसाठी एक सेपरेट कक्ष आपण बनवलेला आहे. तर या ठिकाणातील प्रेक्षकांची गरज ओळखताना दरवर्षी कॉमन प्रीमियर लीगमध्ये सुसज्ज अशी व्यवस्था केली जाते आणि प्रेक्षकांसमोर ते विलोभनीय दृश्य आपण नेहमीच देत असतो. आणि त्याचमुळे प्रत्येक वर्षी कॉमन प्रीमियर लीग आपला स्तर उंच करत राहिलेली आहे. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आता फ्रेश बॉलर आहेत. महिंद्राला आता बोलवण्यात आलेला आहे. म्हणजे राहिल थोडा थांबतोय कारण तो देखील येऊ शकला असता कदाचित स्लॉग ओव्हरसाठी. तो स्वतःला राखून ठेवतोय. जसं आपण नेहमीच उल्लेख करतो की पर्याय तुमच्याकडे खूप आहेत, पण कुठल्या पर्यायाचा वापर कधी करायचा आहे त्याचं भान कॅप्टनला असायला हवं. त्याचा अभ्यास कॅप्टनला असायला हवा आणि तोच अभ्यास राहिलचा सांगतोय की आता महेंद्र कामडीला बोलवण्यात यायला हवं. पाहूया महेंद्र तशाच दर्जाची गोलंदाजी हाताळतोय का. कारण एका बाजून आता मंगेशची फलंदाजी चांगली पाहायला मिळते. चांगल्या स्ट्राईक रेटने मंगेश खेळतोय. स्ट्राईक एंडला तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यश पाटील अजूनही आपण पाहतोय स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. यशच्या वतीने आता 5 चेंडू घेतले गेलेले आहेत. 2 धावात त्याला बनवता आलेले आहेत. एका बाजूने रोशनचं ते स्ट्रगल काही पूर्ण झालं नाही. बाद झाले. हवेत आहे बॉल. ऑन ड्राईव्ह. एलिव्हेशन जास्त. अक्षय येतोय बॉल खाली. कॅच कम्प्लीट. चांगला कॉल. अशा पद्धतीने तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर मिळते विकेट. फलंदाज होत आहेत बाद. मंगेश भगली बॅक टू बॅक. 94 is warrior, 94 game changer. 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 एकापेक्षा एक गोलंदाज टीम 94 कामण संघामध्ये आहेत. त्याची प्रचिती कुठेतरी आतापर्यंत या 3 षटकांकडे पाहून होते. कारण पहिल्या षटकामध्ये राहिलला 1 विकेट मिळाले. निखिल चौधरीचे दुसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल राहिले. फक्त त्यांनी 6 धावा खर्च केला आणि महेंद्रने आतापर्यंत या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. तर एकापेक्षा एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण जर पाहिले तर 150 विकेट्स पूर्ण झालेले आहेत कामण प्रीमियर लीग सीझन 4 मधले. 150वा विकेट आपण पाहिला मंगेश भगलीचा. तर हे अपडेट सातत्याने आम्ही देत राहू. आमच्या समोर खूप चांगली स्क्रीन आहे. स्क्रीनवर सर्व अपडेट्स आम्हाला आयुष भगत देत आहेत. फक्त आम्हाला नजर फिरवायची आहे. सर्व काही आम्हाला दिसते. म्हणजे आमचा हा डेटा नाही आहे, हा सर्व आयुष भगतचा आयुषचा डेटा आहे. आयुषने खूप चांगल्या पद्धतीने ती कामगिरी केलेली आहे आणि सुवाच्य असं अक्षर अगदी मोजक्या शब्दात ते लिहितात आणि खूप चांगल्या पद्धतीने माहिती देतात. आयुष सावंतने जबरदस्त कामगिरी सातत्याने या परिसरामध्ये केलेली आहे आणि म्हणूनच त्या कामगिरीचा उल्लेख व्हायलाच हवा. वेल डन आयुष सावंत. तर या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निशांक पाटील आलेले आहेत. आयकॉन खेळाडू निशांक पाटील तुम्हाला पाहायला मिळतील. खरं तर आयकॉन ही जी पदवी आहे ती खूप कमी लोकांना मिळते. जतीन देवळीकर हे आयकॉन खेळाडू आहेत SKचे आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये. तर ही पदवी प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे तसा खेळ असायला हवा. तुम्ही मॅच विनर असायला हवा. तुम्ही फायद्याची भूमिका घेणारे अष्टपैलू खेळाडू असायला हवेत. निशांक फुल टॉस. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. पायांची स्ट्राईड मोठी केली. बॅटचा फेस सरळ घेऊन गेले पण कनेक्शन व्यवस्थित झालं नाही. बॉलची गती थोडी खेचली होती. निशांक पाटीलचा आढावा घेतला. आतापर्यंत 14 मॅचेस त्यांनी खेळलेत. 113 धावा त्यांच्या नावावर आहेत आणि एकूण 7 चौकार 8 षटकार. 161चा स्ट्राईक रेट त्यांचा आपण आतापर्यंत कामण प्रीमियर लीगच्या सर्व पर्वांमध्ये एकत्रित जर मोजला तर आपण पाहतोय. तर एक चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे जर आपण मागच्या 4 पर्वांचा विचार केला तर. त्याचमुळे त्याच कामगिरीचा आढावा घेताना एक प्रॉफिटेबल ॲसेट ठरू शकेल. ड्राइव केलं. क्लासिक ऑफ ड्राइव्ह इन टू द कॅप. बॉल सीमारेषा पार. समालोचन कक्षामध्ये येतील या धावा 4.
हा 100वा चौकार आहे कॉमन प्रीमियर लीग सीझन 4 मधला जो आलाय निशांक पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 14. चांगला बॉल वाईड यॉर्कर. बघा हेच तर आवश्यक आहे. फलंदाजाला कळू द्यायचं नाही की मी पुढचा चेंडू कसा हाताळणार आहे. गती कमी बदल केला जातो, गतीला वाढवलं जाते, पिचिंगमध्ये बदल केला जातो. खूप ऑप्शन्स आहेत गोलंदाजाकडे चेंडू हाताळण्याचे आणि त्याचमुळे त्या ऑप्शनचा वापर अचूक वेळी केला गेला पाहिजे आणि तेच करताना महेंद्र पाहायला मिळत आहेत. एक चौकार खर्च झाल्यानंतर फुल लेनचा बॉल, बॅटची एज, परतीचा प्रवास करावा लागतोय. क्रिकेट इज अ गेम ऑफ क्विक रिप्लाय. रिप्लाय मिळतो महेंद्रचा. फलंदाज निशांक होत आहेत बाद. विकेट डाऊन. 94 is warrior, 94 game changer. 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 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील स्वतः ओनर आहेत. रुद्र रायडर्स मोरीगावचे ते मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. फिटनेस खूप चांगला त्यांनी मेंटेन केलेला आहे. मास्टर क्रिकेट देखील तितकं चांगलं खेळतात. कॉमन क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. त्याचमुळे या परिसरातील क्रिकेटपटूंना एकत्रित करण्यासाठी एक असोसिएशन स्थापन होणं आवश्यक होतं आणि त्यांच्या वतीनं खूप चांगली कामगिरी गतवर्षी झालेली आहे. काल एक्झिबिशन मॅचेस झाली होती, त्यांच्यामध्ये 14 चेंडूमध्ये 43 धावा त्यांनी याच स्पर्धेमध्ये बनवल्या, ज्यामध्ये 3 षटकार 3 चौकार सलग आहेत. त्याचमुळे या मैदानामध्ये कसं खेळायचंय, कुठे खेळायचंय, केव्हा खेळायचंय याचं भान अजय पाटील यांना आहे. आणि पाहूया आता जेव्हा गरज आहे मागणी तसा पुरवठा अजय पाटील यांच्या वतीनं रुद्र रायडर्स मोरीगाव या संघासाठी मिळतोय का. तुर्तास धावसंख्या झाले 14, गडीबाद झालेले आहेत 3 गडीबाद 14 धावा. या षटकात 2 विकेट्स महेंद्र कामडीच्या नावावर. बॅटच्या आउटसाइड एज बॉल, गॅप मधून मागे थर्ड मॅन मोकळा आहे. सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्याचा मौका मिळणार आहे, कारण बॉल विकेट किपरच्या हून थोडा दूर होता. थ्रो करताना मिळतात या 2 धावा. अशा पद्धतीने षटक संपते 3रं. धावसंख्या झाले 16, गडीबाद झाले 3. रुद्र रायडर्स घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. प्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये जसा मी उल्लेख सातत्याने करतोय की आंतरराष्ट्रीय फॉर्मॅटमध्ये जे काय हवंय ते आपण देतोय. फक्त 20 ओव्हर्स फॉर्मॅट देणार नाही आहोत, कारण ते थोडंसं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कंटाळवाणं होऊ शकेल. त्याचमुळे आपण 6 षटकांचा फॉर्मॅट जो टेनिस क्रिकेटचा पारंपरिक जो आताच्या घडीतला जो फॉर्मॅट आहे तोच देतोय. फक्त त्यामध्ये एक टच देतोय स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा, जो आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे सान्वी एंटरप्राइजेसने. तर निशांक सुद्धा बाद झाले. अजय पाटील यांच्या वतीनं एक डबल आपण पाहिली 3ऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर. धावसंख्या झालेली आहे 16, गडीबाद झाले 3 षटकांचा खेळ संपला. पुढचा टॉस होणार आहे संकल्प स्पोर्ट्स सावंतवाडा वर्सेस मामा भांजे. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने इनिंग ब्रेकमध्ये तयारीत राहायचं आहे. आपण टॉस बॉक्समध्ये करतोय टॉस. कॉमन प्रीमियर लीग 2024 चौथं पर्व आपण पाहतोय. आता 3 गोलंदाज वापरून झालेले आहेत, अजूनही 3 षटकं बाकी आहेत. आणि पाहूया यासाठी आता गोलंदाजी मार्कवर कोण येईल. आणि गोलंदाजीसाठी येतोय निखिल चौधरी, आपला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येतोय. तर पाहूया या ठिकाणी निखिलच्या वतीनं विकेटचा शोध घेतला जाईल का, कारण राहिलने विकेटचा शोध घेतलाय. महेंद्र कामडीने 2 विकेट्स आपल्या नावावर केलेले आहेत. त्याच्यामुळे आता राहिलाय बाकी तो निखिल चौधरी. पण एका बाजूने आता अजय पाटील जे स्वतः ओनर आहेत,
आणि ओनर असताना मात्र त्याच्या वतीने किती धावा मिळतात पाहूया. निखिल चौधरी यांच्या वतीने आतापर्यंत 12 मॅच खेळल्या गेलेल्या आहेत. 11 षटकांमध्ये त्यांनी 12 विकेट्स मिळवलेल्या आहेत. तर चांगला रेशो त्यांनी मेंटेन केलेला आहे. विकेट टेकर म्हणून त्यांना ओळखलं जाऊ शकते. तर निखिल चौधरी बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असणार आहेत यश पाटील. फुल टॉस बॉल, एलिव्हेशन जास्त, फुल टॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जाते आणि फुल टॉस बॉलवर फलंदाज होत आहेत यश बाद. बसतोय धक्का क्रमांक 4. विकेट मिळते निखिल चौधरीला. 16 धावा, 4 गडी बाद. 94 is warrior, 94 game changer. 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 फुलटॉस बॉल सरळ खेळणं तितकं सोपं नसतं. फक्त फुलटॉस बॉल खेळण्याचं देखील एक तंत्र असतं आणि ते तंत्र जर तुम्ही जोपासलं नाही तर त्या फुलटॉस बॉलचा तुम्ही फायदा उचलू शकणार नाही. साजूक तुपातला लाडू होता पण तो घेता आला नाही. या ठिकाणी अक्षयने आतापर्यंत या डावामध्ये 3 कॅच कंप्लीट केलेले आहेत. तर या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. SH एंटरप्राइजेसच्या वतीने 1000 रुपये कॅश अक्षयसाठी जमा झालेले आहेत. कमाल धमाल बेमिसाल कामन प्रीमियर लीग, जिकडे होते चांगल्या खेळावर पैशांची उलाढाल. आपण सातत्याने पाहतोय प्रत्येक दिवशी चांगल्या खेळाला प्रोत्साहन मिळते. हो, बॅटस्विंग फक्त पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर पोहोचतायत. स्वप्नील पाटील पोहोचतायत. सातत्याने कामन प्रीमियर लीग मध्ये नेहमीच स्वप्नीलचा खेळ आपण पाहत आलेला आहोत आणि आज तो फायद्याचा खेळ स्वप्नील पाटीलचा पाहायला मिळेल का? लेट्स सी. कारण योग्य त्या वेळी ते मैदानाच्या आतमध्ये आले. संघाचा फायदा ठरवण्यासाठी फायदा करतील का आपल्या संघाचा? बॉलर तयार निखिल. ऑस्टमच्या खूप जास्त बाहेरचा आहे असंच पंच दर्शवत आहेत. लाईन चेक केली, व्हाईट बॉलचा इशारा. अशापर्यंत धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन बोर्ड. धावसंख्येला जो पिवळा कंदील लागलेला आहे तो धावसंख्येला हिरवा कंदील आताच द्यावा लागेल. कारण ही लीग स्टेज जरी असली आणि पहिला सामना आपल्या नावावर करण्याचा प्रत्येकाचा उद्देश राहिलेला आहे. हो, यावेळेस स्लॅश केले बॉलला. कॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप पॉइंटला बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. येतोय दमदार चौकार. योग्य त्या वेळी योग्य तो फटका. सन्माननीय प्रकाशजी देवळीकर नैसर्गिक आगमन व्यासपीठावर सहर्ष स्वागत. देर इज नो चान्स टू एस्केप. जोपर्यंत तुम्ही प्रतिकार करत नाही तोपर्यंत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये राहावं लागेल, लढावं लागेल, पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तो प्रयत्न दिसतोय फलंदाजाचा. यावेळेस बॉडी बॅलन्स चुकला. क्षेत्ररक्षक कव्हरचा बॉल पर्यंत पोहोचला पण त्या ठिकाणी कॅच ड्रॉप. हातात चेंडू आला होता पण मात्र तो हातात थांबून ठेवता आला नाहीये. जय, प्रयत्न चांगले होते आणि त्याच प्रयत्नांमुळे त्यांना टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण चांगला खेळ करण्यासाठीच जात असतो आणि तोच चांगला खेळ अपेक्षित असतो. अपेक्षा होती त्या ठिकाणी पण जय एक्स्ट्रा कव्हरला होते. झेल कव्हरला होता, पल्ला पार केला पण तोपर्यंत वेळ थोडी कमी पडली. मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 23. फुल टॉस ड्राईव्ह केल्या बॉलला. मैदानाच्या समतल हा फटका खेळला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका होता पण या ठिकाणी आपली पावलं पॉपिंग क्रीज मध्ये थांबवलेत. कारण कधी पुढे जायचंय कधी थांबायचंय याचा निर्णय तुम्हाला त्याच वेळी घ्यायचा आहे. आणि अशा वेळेला जेव्हा सुरुवातीला 4 फलंदाज झटपट बाद झालेले आहेत अशा वेळेला कुठेतरी एक पार्टनरशिप आवश्यक आहे. अजय पाटील आणि स्वप्नील पाटील दोघंही ते ओळखत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय मिस्टर अजय पाटील. धावसंख्या 24. बॉलिंग मार्कवर निखिल. शेवटचा बॉल. हो, यावेळेस ऑन साइडला शॉट ऑन पूल. पिकअप शॉट. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. दाखवलाय दम. मिळवल्या 6 धावा. मॅक्सिमम षटकार.
तो वेळ किती प्रचंड आहे तुम्हाला स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्षामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे 30 धावा, गडीबाद झालेले आहेत 4, षटक संपले 4. तर जशी आपण चर्चा करत होतो महिला कक्ष त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे. उष्णता प्रचंड आहे, सकाळी लवकर उठून स्वयंपाक करतात, घरची सर्व कामं उरकतात आणि त्यानंतर या स्पर्धेला सातत्याने भेट देत आहेत. त्या सर्व महिला भगिनींचा मी विशेष स्वागत करतोय. आपण जो प्रतिसाद या स्पर्धेला सातत्याने देत आलेला आहात त्याबद्दल तुमचं आम्ही अभिनंदन करतोय. असाच प्रतिसाद प्रत्येक वर्षी द्याल ही शाश्वती आम्हाला आहे. तर 4 षटकं संपले, धावसंख्या 30 झालेली आहे. जर आपण निश्चांक सांघिक धावसंख्येचा विचार केला तर दिशा एंटरप्राइजेसच्या 16 धावा आपण पाहिल्या, ज्या ठिकाणी ते सर्व गडी बाद झाले होते आणि समोरील संघ होता मॅक मॉन्स्टर्स. तर सर्व काही या ठिकाणी मेंटेन केलं जाते. तुम्हाला हवे असलेले रेकॉर्ड सुद्धा आणि तुम्हाला नको असलेले रेकॉर्ड सुद्धा या ठिकाणी मेंटेन केले जात आहेत, कारण या आकड्यांचं गणित प्रेक्षकांना ऐकाव्यास आवडते. आणि या ठिकाणी पाहूया आता हा संघ रुद्र रायडर्स मोरीगाव कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय. 4 षटकांपर्यंत पोहोचलेला आहे 30 वर, आणि जर याच गतीने पुढे सरकला तर जवळपास 48 ते 50 धावांपर्यंत मजल जाईल, पण ती कदाचित कमी पडेल टीम 94 कामण संघासमोर लढत देताना. आणि म्हणूनच आता दोन्ही फलंदाज सेट झालेत. अजय पाटीलच्या 8 आल्यात आणि स्वप्नील पाटील यांच्या 7. तर दोघं सेट झालेत. थोडासा वेळ त्यांना मिळालेला आहे आणि तो पुरेसा वेळ असावा. कदाचित टेनिस क्रिकेटमध्ये आपण जरी 4 ते 5 चेंडू खेळलो, 5 ते 7 मिनिटं मैदानात घालवली तर तो आत्मविश्वास तुम्हाला आपसुकच मिळतो. आणि पाहूया त्याचा फायदा होतोय का. सेकंडला असतील स्वप्नील पाटील. बॉलिंग ट्रॅकवर सेकंड स्पेलमध्ये राहिल अन्सारी. ड्राईव्ह केलाय बॉलला, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल मिड विकेटला धीम्या गतीने प्रवास करतोय, म्हणूनच सिंगलला डबलसाठी प्रयत्न होता अजयचा, पण नकार दिलेला आहे. स्वप्नीलने मिळते फक्त 1 धाव. धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. चेक या ठिकाणी माननीय श्री भूषण कामणकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. बघा या मैदानावर 5 षटकांमध्ये 80 धावा सुद्धा चेस होऊ शकतात, हा इतिहास आहे या मैदानाचा. त्याचमुळे जितक्या धावा बनवाल तितक्या कमी पडतील. स्ट्रोक अगोदर ऑफर केला राहिलची ही जबरदस्त बाब आपण नेहमीच लक्षात घेतो, कारण त्यांची स्किल गोलंदाजीची प्रत्येक वेळी आपण आकलन करू शकत नाही, कारण यावेळेस फास्ट ऍक्शन होती. चेंडू थोडासा उशिरा रिलीज केला, स्ट्रोक अगोदर ऑफर झाला अजय पाटील यांच्याकडून, तोपर्यंत बॅट स्विंग झाली होती आणि बॉल उशिरानं ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. आणि हे डॉट बॉल्स खूप महत्वाचे आहेत. खरं तर राहिलला अजय पाटील यांची स्ट्रेंथ माहिती आहे, पण यावेळेस ऑन ऑफ ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑफला पोचेल लॉंग ऑनचा, तोपर्यंत 2 धावा मिळालेल्या आहेत. मिड ऑफ मिड ऑन दोन्हीही मोकळे आहेत. क्षेत्ररक्षक थोडे मागे थांबवलेले आहेत. राहिल अन्सारी यांना रेंज माहिती आहे अजय पाटीलची, त्याच्यामुळे अजय यांच्यासाठी ऑन साईडला पण जर आपण पाहिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, सर्व क्षेत्ररक्षक मागे ठेवलेले आहेत, कारण त्या ठिकाणी चेंडू जाण्याची शक्यता वाढते जसा खेळ पुढे सरकत चाललेला आहे. 33 धावा, 4 गडी बाद. बॉलला चांगला राईज मिळतोय. या बाउन्सरसाठी तर क्रिकेट ओळखलं जाते. प्रत्येक वेळी तुम्हाला तो ऍडव्हान्टेज घेता येतो. प्रत्येक गोलंदाजाला तो एक कोटा मेन्शन केलेला आहे नियमावलीमध्ये की एक बाउन्सर तुम्ही या उंचीचा हाताळू शकता. आणि आतापर्यंत हा 16वा डॉट या डावातला आपण पाहतोय. रुद्र रायडर्स या संघाला नक्कीच या गोष्टीचा विचार करावा लागेल. डॉट बॉलची संख्या सातत्याने वाढत चाललेली आहे. 33 धावा, 4 गडी बाद. आतापर्यंत चेंडू हाताळलेत राहिलने 4 या षटकातले. ड्राईव्ह केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे, जजमेंट परफेक्ट, कॅच परफेक्ट. आणि अशा पद्धतीनं फलंदाज अजय पाटील विश्वास बसत नाहीये. 5वा धक्का बसतोय. रुद्र रायडर्स मोरीगाव. 94 is warrior, 94 game changer. 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 अशक्य गोष्ट शक्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रयत्न, आणि तोच प्रयत्न अजय पाटील सातत्याने करत होते. त्यांच्या वतीने आपण 1 षटकार जरूर पाहिला आणि त्या षटकारांची संख्या वाढवण्यासाठी ते प्रयत्न वारंवार करत होते, पण इतका चांगला नेत्रदीपक फटका खेळूनही ते बाद झालेले आहेत.
ताकद थोडीशी कमी पडले, एलिव्हेशनचा पार्ट थोडासा कमी राहिला आणि त्याचमुळे ते झेलपच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. आणि आता 5वा चेंडू डिलिव्हर केलाय 5व्या षटकातला राहिलला आतापर्यंत विकेट मिळालेले आहेत. या डावातल्या 2 निखिल चौधरीला मिळाले आहेत विकेट 1 आणि महेंद्रला मिळाले आहेत विकेट 2. म्हणजे तिन्ही गोलंदाजांना विकेट्स मिळालेले आहेत आणि प्रत्येक गोलंदाजाने चांगलीच कामगिरी केली आहे. फक्त फलंदाज करतायत काय, जर आपण अजय पाटील यांचा आढावा घेतला तर 10 धावावरून ते बाद झालेले आहेत आणि स्वप्नील पाटील अजूनही 8 धावांवर खेळत आहेत. सचिन पाटील फ्रेश बॅटल स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल आणि पाहूया या शेवटच्या बॉलवर नक्की लिहिलंय काय स्कोर शीटवर आणि मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल 5th ओव्हर, व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा. काहीतरी वेगळं मनात चाललं होतं राहिलच्या, पण या ठिकाणी 1 धाव तर मिळालेली आहे. रुद्र रायडर्स या संघाला धावसंख्या 34 झाली. धावांसाठी अक्षरशः झगडतोय रुद्र रायडर्स मोरीगाव संघ आणि त्याची पडझड काय संपण्याचं नाव घेत नाहीये. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे ज्या डावातला. बॅकफुटला गेले, रूम क्रिएट केला, कट करण्याचा प्रयत्न करणं, शतरक्षक नव्हते, डीप पॉइंटला त्याच संधीचा उचलायचा होता फायदा सचिन पाटीलला. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकां समाप्तीनंतर रुद्र रायडर संघाची धावसंख्या 34, गडी बाद झाले 5. 34 धावा, 5 गडी बाद. चे कॅप्टन आपण टॉस साठी या संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा टीमचे कॅप्टन किरण पाटील, रत्नाकर सावंत, तेजस गोवार यांना बाबू धुमाल फॅम टीम संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा. त्याच्या विरुद्ध सामना असेल राहुल गुप्ता आणि प्रदीप गुप्ता फॅम टीम मामा भांजे, दुसऱ्या वर्षाची चॅम्पियन टीम. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणारच आहे, त्याचमुळे प्रत्येक कॅप्टनने त्याची दखल घ्यायची. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत या पहिल्या डावातले. नवीन गोलंदाज आपण पाहतोय ऐतशाम अन्सारी, ज्यांनी झेल टिपला होता अजय पाटील यांचा, तर ते आता बॉलिंग प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत स्वप्नील पाटील. 6 चेंडूचा खेळ बाकी, धावसंख्या 34, गडी बाद झालेत 5. रुद्र रायडर्स मोरीगाव पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत ऐतशाम अन्सारी. हो, यावेळेस बॅट्सविंग तर प्रॉपर होती, पण चेंडूच्या गतीशी मॅच करू शकले नाही फलंदाज, त्याचमुळे बॉडी ब्रश होऊन बॉल मागे जातोय. लेग बाईटची 1 धाव मिळेल, धावसंख्या पोहोचते 35 या आकड्यावर. बघा, हळूहळू 50च्या पलीकडे जाण्याचं स्वप्न सुद्धा धुळीस मिसळण्याची शक्यता वाढते. जसा खेळ गोलंदाजांचा आपण पाहतो आतापर्यंत, प्रत्येक गोलंदाज इकॉनॉमिकल राहिलेला आहे. एक चांगली बाब ती ठरते टीम 94 साठी. पण अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे रुद्र रायडर्स कडे. फुल लेन्सचा बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॅटचा फेस क्लोज केला. बघा, रुद्र अवतार धारण करण्याची गरज आता येऊन बसलेली आहे, कारण फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये कमीत कमी 2 मोठे स्ट्रोक्स येणं तर काळाची गरज होऊन बसलेली आहे. जरी तुम्हाला पुन्हा एकदा संधी मिळते, जरी काय चुकलं गणित तर, पण का चुकायचं? आपण आत्ताचीच तयारी बरोबरीत राहण्याची ठेवायला हवी आणि म्हणूनच आताच अजूनही संधी आहे. शेवटचे 4 बॉल्स बाकी. रुद्र रायडर्स आणि यावेळेस हुक केलंय, धावांची भूक पूर्ण करण्यासाठी बॉलला थेट धाडलंय. लॉंग लेग सीमारेषा पार, मिळतील या धावा 4. चौकार. की आता कुठेतरी ती परिस्थिती चांगली होऊ शकते. जसा हा चौकार आपण पहिल्या धावसंख्या 39 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्या 3 चेंडूवर जास्तीत जास्त धावांसाठी प्रयत्न होतील अशी कुठेतरी आता शक्यता वाढते, कारण सचिन पाटीलने तो चौकार खेचलाय शॉर्ट ऑफ लेन बॉलवर हुक करताना.
फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगल डबल आणि आता धावण्याची गरज नाहीये. 2 पायांच्या मधून बॉल फरार, सीमारेषा पार, नशिबाचा चौकार. 4 की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह आणि या ठिकाणी बघा 2 बॅक टू बॅक चौकार आलेले आहेत फलंदाज सचिनच्या बॅटमधून आणि धावसंख्या पोहोचते 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड आणि तो आत्मविश्वास त्यांच्या आता देहबोलीमध्ये पाहायला मिळतोय की 2 चौकार माझ्या मतीने आलेले आहेत. आता माझं समाधान होणार नाहीये, पाहूया यानंतर देखील तशीच लय सापडते का फलंदाजाला. समोर आहे ते श्याम. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केला, बॅटच्या टोला कनेक्शन, मिड ऑफ नाही, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलवर पोहोचेल. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचा मौका मिळेल कारण मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या संघाला भोगावी लागेल. मिळतात 1च्या बदल्यात 2ची वर धावसंख्या पोहोचते 45 धावा, 45 रन्स. एक सन्मानजनक धावसंख्या तर आपण म्हणू शकतोय. सेकंड इनिंग मध्ये ती लढत पाहायला मिळू शकते कारण या षटकामध्ये एकत्रित धावा आलेल्या आहेत त्या म्हणजेच 11 धावा आलेल्या आहेत. तर एक चांगली बाब रुद्र रायडर्स मोरीगाव संघासाठी. हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पडतोय कमी आणि मिळते 6 धावांची हमी. शेवट होतोय गोड रुद्र रायडर्सचा आणि या षटकाराने धावसंख्या पोहोचले 51. जिंकण्यासाठी 36 चेंडू 52 धावांची गरज. टीम 94 कामन. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी आपण लगेच यायचंय. संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा टीम कॅप्टन आणि मामा भांजे टीम कॅप्टन आपण टॉस साठी या 2 टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातली दुसरी मॅच. तर सन्माननीय प्रकाश जवळीकर साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभस नाणेफेकीचा कौल होणार आहे. संकल्प ग्रुप आणि एका बाजूला असेल मामा भांजे. मामा भांजेंनी तर एक पर्व गाजवलेलं आहे, संकल्पला पर्व गाजवायचंय आणि हे पर्व गाजवतील असं स्वप्न आहे. पाहूया या ठिकाणी स्वप्न कोणाचं पूर्ण होते. सन्माननीय प्रकाश जवळीकर साहेबांना विनंती करते की आपण या आपल्या शुभ हस्ते होईल नाणेफेकीची ही प्रक्रिया. नाणं तर फिक्स्ड आहे, तुम्हाला माहितीच आहे. एका बाजूला असेल KPL आणि एका बाजूला असेल KCA किंवा KPL असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. चॉईस आहे, हा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. येस सर, KCA असा कॉल आहे आणि KPL. धन्यवाद प्रकाश जवळेकर साहेब, आपण पुन्हा एकदा मुख्य मंचावर जाऊन विराजमान होऊ शकता. तर प्रश्नपत्रिकेतला पहिला प्रश्न, निर्णय काय असेल? आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करणार. मागच्या 3 दिवसांचा आढावा घेतलाय, काय वाटते, कशी चालली कॉमन प्रीमियर लीग स्पर्धा? फलंदाजी करण्याला साथ देते टी पिच की गोलंदाजी करण्याला? दोघांना साथ देते. पहिल्या दिवशी फलंदाजांना साथ दिली, दुसऱ्या दिवशी गोलंदाजी चांगली झाली होती, कमीत कमी स्कोर होत होता. आम्ही यांना कमीत कमी धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. कॉन्फिडन्स बघा, प्रश्न विचारण्याच्या अगोदरच त्यांचं उत्तर रेडी आहे की आम्ही कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. चॅलेंज एक्सेप्टेड. तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आम्ही 80+ मारण्याचा प्रयत्न करू. डायरेक्ट आकडा आलेला आहे संकल्पचा की 80च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न असेल. बघा, एक ड्रीम टीम असते, म्हणजे ऑप्शन बेसिस ही टुर्नामेंट आहे,
तर मनासारखा फलंदाज किंवा गोलंदाज तुम्हाला मिळेल अशी शाश्वती नसते, पण जी टीम मिळालेली आहे तुम्हाला काय वाटते, बॅलन्स्ड आहे की चांगला खेळ होऊ शकतो तुमच्या टीमच्या वतीनं? टीम तर आमची बॅलेन्सच आहे, चांगले फलंदाज आहेत, 7-8 बॅलेन्स. काही नावं ऐकायला आम्हाला आवडतील. धनराज सावंत, हेमंत कामनकर, गणेश मनसोडे आहेत आणखीन. क्या बात आहे. जसं आपण उल्लेख केला मामा भांजे एका वेळेला विजेता ठरलेला आहे, तर संकल्प ग्रुपचा संकल्प यावर्षी पूर्ण होईल का विजेता बनण्याचा? यावर्षी करण्याचा आम्ही प्रयत्न करूच. 100% या ठिकाणी कॉन्फिडन्स दोन्ही कॅप्टनचा दिसून येतो. नाणेफेक जिंकलेले आहे मामा भांजेने, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि कामन संकल्प ग्रुप या करायच्या संघाची फलंदाजी दोन्ही संघात देऊया शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. आपण पाहतायत कामन प्रीमियर लीग. स्टे ट्यून ऑन GTC लाईव्ह. खूप खूप धन्यवाद मनीष. छोटं टोटल आहे, जर आपण बघितलं तर मात्र रुद्र रायडर्स टीममध्ये सुद्धा एक चांगली गोलंदाजी लाईन आहे. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कामन प्रीमियर लीग 2024 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. सीझन 4 मध्ये आपण बघतोय आतापर्यंत 3 विजेता मागील 3 वर्षामध्ये आपल्याला सापडलेले आहेत आणि प्रत्येक वर्षामध्ये आपण बघितलं वेगवेगळा टीम चॅम्पियन बनलेला आहे या KPL मध्ये. हे खास वैशिष्ट्य आहे KPLचं आणि या सीझन मध्ये बघूया कोणती टीम चॅम्पियन बनते. मात्र मॅच जी चालू आहे, मागच्या वर्षीचा सेकंड रनर अप टीम रुद्र रायडर्स अजय पाटील फॅम टीम आणि दुसऱ्या बाजूने मागच्या वर्षाची चॅम्पियन टीम टीम 94 कामन हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे फॅम टीम. या दोन टीम मध्ये एक जबरदस्त लढाई आपल्याला पाहायला मिळते. माननीय श्री जयंतजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांनी या KPL साठी लगातार 5 दिवस पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांच्या मार्फत झालेली आहे. त्याबद्दल नक्कीच कामन क्रिकेट असोसिएशन आपले खूप खूप आभारी आहेत. दोन्ही आमचे अंपायर्स यावेळेस जाताना दिसतात. अंपायरिंगसाठी अमोल वेतोस्कर आणि विशाल नाईक सर. नुकताच आगमन झालेला आहे आमचे समालोचक मित्र प्रमोद शेडगे. आज आणि उद्या 2 दिवसामध्ये प्रमोद यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि काय जबरदस्त स्पर्धा आहे. कामन प्रीमियर लीग म्हटलं गेलं तर महाराष्ट्रातली एक नामांकित स्पर्धा म्हटली जाते आणि कोणत्याही प्रीमियर लीगमध्ये जास्त जर गावातली प्रीमियर लीग असेल तर मोठ्या एवढ्या संख्येने प्रेक्षक सुद्धा नसतात आणि जे पारितोषिके लावली जातात ती पारितोषिक सुद्धा नसतात. आतापर्यंत अंकित पाटील मला माहिती पुरवतील की किती रोख रक्कम पारितोषिक अद्यापर्यंत वाढलेले आहे. कालच्या एका दिवसामध्ये टोटल 44,000 रुपये या जे खेळाडू होते, चारही टीमच्या खेळाडूंनी कमावलेले होते. जे आमचे जे गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत, टीमचे ऑनर आहेत आणि इतर आमचे जे प्रेक्षक होते त्यांनी सुद्धा चांगलं मोटिवेशन केलं इकडच्या खेळाडूंसाठी आणि जवळजवळ तब्बल काल 44,000 रुपयाचं पारितोषिक वाटलेलं आहे. आणि पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा जर बघितलं तर जवळजवळ 1 लाखपेक्षा जास्त पारितोषिक आतापर्यंत रोख रक्कम पारितोषिके कमावलेली आहेत या खेळाडूंनी. आज सुद्धा पारितोषिकेचा नक्कीच भरपूर पारितोषिक मिळतील खेळाडूंना. सुरुवात तर झालेली आहे कारण आज सुद्धा चांगल्या टीम खेळताना दिसत. एका बाजूने रुद्र रायडर्स, दुसऱ्या बाजूने टीम 94 आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर नुकताच टॉस झालेला आहे. संकल्प स्पोर्ट सावंतपाडा विरुद्ध मामा भांजे या दोन टीम मध्ये टॉस झाले, ज्यामध्ये टॉस जिंकला प्रवीण पाटील मामा भांजे टीमचे कॅप्टननी. त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग असेल ती संकल्प स्पोर्ट सावंतपाडा टीमची. आतापर्यंत बघितलं की जास्तीत जास्त टीमने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारलेली आहे, चेसिंग करण्याचं जास्त मनसुबे दाखवले आणि ज्यामध्ये आपण बघितले तर पहिल्या दिवसापासून आतापर्यंत जास्तीत जास्त टीम म्हणजे जास्तच वेळा टीम या टुर्नामेंटमध्ये चेसिंग करताना दिसलेली आहेत. फक्त एक मॅच जी डिपेंड करताना जिंकली होती ओम साईड 444 नागले टीम. मात्र ओम साईड 444 नागले टीमचं आव्हान या KPL मधून संपुष्टात आलेलं आहे. आतापर्यंत बघितलं 6 टीम पुढे गेलेल्या सुपर 8 मध्ये, मात्र 6 टीम ज्यांचं आव्हान संपुष्टात आलं या KPL मधून. आज बघूया 2 टीम आणखीन सुपर 8 साठी क्वालिफाय होती आणि आज संध्याकाळी लकी ड्रॉ केला जाईल, ज्यामध्ये कोणत्या टीमची मॅच कोणत्या टीमच्या जोडीला असेल ते आपल्याला सूचित केलं जाईल आज संध्याकाळच्या सत्रामध्ये. गोलंदाजी मार्कवर येतोय यश पाटील, एक उत्कृष्ट गोलंदाज आहे KCA मधला. यश पाटील स्वप्नील पाटील ही जोडी जी आहे गोलंदाजीची, ही जोडी एक चांगली जोडी आहे. या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल कारण टार्गेट आपण ठेवलेलं आहे खूपच कमी, जवळजवळ 52चं आहे
आणि हे 52चं टार्गेट डिपेंड करत असताना तुम्हाला विकेट मिळवावे लागतील. पहिल्या 2 ते 3 ओव्हरमध्ये विकेट मिळवावे लागतील तरच या मॅच मध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकेल रुद्र रायडर्स टीम. विकेट किपर आपण बघतोय स्वतः ऑनर आहे अजय पाटील, ज्यांनी चांगली बॅटिंग केली. काय जबरदस्त पिकअप शॉट नुसार षटकार ठोकला होता डीप स्क्वेअर लेगला. यश पाटील बॅटिंग मध्ये जास्त काय करू शकला नाही, मात्र गोलंदाजी मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल यश पाटील याला. पहिला बॉल घेऊन जाईल. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल स्ट्राइक एंडला बॅटर आहे अजय पोलार्ड. ओव्हर द विकेटने अकूट टप्प्याचा बॉल जरूर गती जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा. पहिलाच बॉल वाईट टाकतोय यश. आणि नक्कीच तुम्ही अंपायरला विचारण्यापेक्षा तुम्ही थर्ड अंपायर घेऊ शकता. नक्कीच तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर. फक्त एकच रिव्ह्यू तुमच्यापर्यंत आहे. रिव्ह्यू घेतला नाही म्हणजे नक्कीच हा वाईट बॉलच असावा आणि हा वाईट बॉल दिलेला आहे. अतिरिक्त साह्यांनी खातं खोललं जाते. ओव्हर द विकेटने हुक करायचं होता. फिल्डर आहे साहिल. मिस फिल्डिंग. बॉल जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने. बाउंडच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. 94 is warrior, 94 game changer. 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 यस, गेम चेंजर टीम आहे. मागच्या सीझन मध्ये आपण बघितलं गुणतालिकेमध्ये एवढी उंचावर नव्हती, मात्र त्यानंतर सेमीफायनल मॅच नंतर त्यांचा जो गेम आहे तो उंचावला. तो गेम कायम आतापर्यंत ठेवलेला आहे. सीझन 4 मध्ये सुद्धा अजतभाई शेख आणि संजयभाई मात्रे टीम 94 टीमने पहिल्याच बॉलवर 5 रन येतात. तुमच्याकडे जर स्कोर कमी असेल तर तुम्हाला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. यश पाटील पुन्हा बॉलिंग मार्कवर. हवेत बॉल. कॅचची शक्यता. स्वतः गोलंदाज येतोय आणि हा कॅच विकेट या ठिकाणी जाईल. आणि जे विकेटचे शोध होता तो विकेट या ठिकाणी पहिला ब्रेक तो मिळून देतोय गोलंदाज यश पाटील. आपल्या टीमसाठी आउट होईल फलंदाज अजय यादव इज आउट. वल्लभ रे रामा वल्लभ रे नखवा हो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन द राईज खेळायचं होतं, मात्र कॅच वरती आणि काय जबरदस्त कॅच. उलट्या दिशेने जात असताना कॅच घेतला यश याने आणि विकेट मिळते. आणि ब्रेक थ्रूची आवश्यकता होती आणि तो ब्रेक थ्रू मिळालेला आहे या ठिकाणी रुद्र रायडर्स टीमला. रुद्र रायडर्स बोरीगाव विरुद्ध टीम 94 कॉमन या 2 टीम मध्ये ही मॅच पाहतो आपण. आतापर्यंत बघितलं तर 149 षटकार लागलेले आहेत या स्पर्धेमध्ये. 150वा षटकार कुठला फलंदाज मारेल हे पाहिलं जाईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. एक ब्रेक थ्रू मिळालेला आहे. नक्कीच पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज खतपाणी मिळालेला आहे. नक्कीच पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने खेळेल यावेळेला रुद्र रायडर्स. ओ चांगला फटका कॅप मध्ये आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. पंच केले या बॉल आणि पाठवून दिलं डीप कव्हर बाउंडच्या बाहेर चौकारासाठी. चौकाराने आपलं खातं ओपन करतोय महेंद्र कांबडी. टोटल जाते स्कोरबोर्ड वर 9 रन्स. टोटल तर चांगला एक विकेट गेलेला आहे. कुठलं प्रेशर नसेल. चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे टीम 94 कॉमन टीम मध्ये. यश अकूट टप्प्याची गोलंदाजी जास्त होते. पुन्हा अकूट टप्प्याचा बॉल कट शॉट. हा बॉल सुद्धा जाईल डीप पॉइंटच्या दिशेने. कोणतीही संधी नाही फिल्डरला. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार येतात अँड्रे रसेल ऑफ कॉमन महेंद्र कांबडीच्या बॅट मधून. 94 is warrior, 94 game
changer. 94 is warrior. 94 game changer. 94 is warrior. 94 game changer. 94 is warrior. 94 game changer. महेंद्र कांबळीचा विचार जर आपण केला आतापर्यंत केपीएल मध्ये सक्सेसफुल फलंदाज म्हटला जातोय. आतापर्यंत 147 रन्स त्याचे झालेले आहेत केपीएल मधल्या. 150चा माइलस्टोन पूर्ण करण्यासाठी फक्त 3 रन दूर आहे. जबरदस्त बॅटिंग, जास्त अकूट टप्प्याची बॉलिंग आणि ऑफसाईडला कट शॉट काय जबरदस्त पाहायला मिळाला महेंद्र कांबळीच्या बॅट मधून. यश पुन्हा बॉलिंग मार्कवर, पुन्हा फुट टप्प्याचा बॉल, मात्र फिल्डर आहे डिपेक्स्टा कव्हरला. चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन मिळेल. एक पेक्षा जास्त काही नाहीये. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 14 रन्स. अद्याप एक बॉल शेष असेल, कारण पहिला बॉल हा वाईड गेला होता. सुरुवात चांगली आहे, विकेट जरूर गेला, मात्र प्रेशर कोणतंही नाहीये. जो आपला स्वाभाविक नॅचरल खेळ आहे तो खेळ खेळताना दिसतात आपल्याला हे दोन्ही फलंदाज. खास करून आता अक्षय कोल्हा प्रथमच स्ट्राईक एंडवर येताना दिसतोय, मात्र काय अटॅकिंग सुरुवात केलेली आहे फलंदाज महेंद्र कांबळीने. गोलंदाजी मार्कवर यश. यावेळी हलक्यात आणि फक्त खेळलं जाते. पॉइंटच्या दिशेने फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, फक्त 1 रन मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 52चं टार्गेट चेस करत असताना स्कोर आहे 15 वर 1 विकेट. अक्षय कोल्हाचा जर आपण विचार केला आतापर्यंत या केपीएल मध्ये 12 मॅच खेळलेला आहे. 187 रन्स त्याने बनवलेले आहेत. 92 बॉलचा सामना केलेला आहे. 20 चौकार आणि 19 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत आणि 203च्या स्ट्राईक रन रेटनी ही बॅटिंग केलेली आहे. 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनी बॅटिंग करणं एवढी सोपं काम नसतंय, कठीण असतं, मात्र ते कठीण काम सोपं करून दाखवलेलं आहे अक्षय कोल्हा यांनी. ही पूर्ण माहिती, हा पूर्ण लेखाजोखा 4 सीझनचा आमचे स्कोरर विजय कांबळे आणि आयुष सावंत यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. ही चांगली कामगिरी आमच्या स्कोररच्या माध्यमातून केली जाते. या सीझन मध्ये जर आपण बघितलं तर लाईव्ह टेलिकास्ट केले जाते जीटीसी च्या माध्यमातून. जी जीटीसीची टीम आहे सूरज म्हात्रे अँड कंपनी यांच्या टीमने सुद्धा अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 15-1 गडीच्या मोबदल्यात. दुसरं षटक बघूया. स्वप्नील येईल बॉलिंग मार्कवर. अब स्वप्नील आ चुके हैं बॉलिंग मार्क पर दूसरी ओवर लेके. स्वप्नील भी अच्छे गेंदबाज है, लेकिन पहले ओवर में थोड़े से महंगे साबित हो चुके हैं गेंदबाज यश पाटिल. 15 रन खर्च के पहले ओवर में क्या जबरदस्त बल्लेबाजी की थी बल्लेबाज महेंद्र कांबड़ी ने. लगातार 2 चौके जड़ चुके थे ऑफ साइड के दिशा में. शॉर्ट पिच डिलीवरी ज्यादा कही थी पहले ओवर में, उसका फायदा उठाया महेंद्र. कट शॉट भी बहुत अच्छे खेलते, ऑफ साइड में हो या ऑन साइड में, हर दिशा में अच्छी बल्लेबाजी करते हैं. अक्षय कोल्हा स्ट्राइक एंड के ऊपर 103 का स्ट्राइक रन रेट से बल्लेबाजी अब तक की है केपीएल में बल्लेबाज अक्षय कोल्हा ने. पहली गेंद लेके चले स्वप्निल. स्वीप करना चाहते थे, अपील ब्लमेल भी मिले. पहले गेंद के ऊपर विकेट में लेने में कामयाबी हासिल कर ली है स्वप्निल पाटिल ने. आउट होके पवेलियन में वापस जाएंगे बल्लेबाज अक्षय कोल्हा. में बहुत ही अच्छा काम किया था और केपीएल के सक्सेसफुल बल्लेबाज है. 180 से ज्यादा रन उन्होंने बनाए हैं, लेकिन इस मुकाबले में सिर्फ 1 रन के ऊपर आउट होकर पवेलियन में वापस लौट चुके हैं अक्षय कोल्हा. अब नए बल्लेबाज टीम के अकाउंट खिलाड़ी और कैप्टन जा चुके हैं राहिल अंसारी, जाकेलिस ऑफ कॉमन. वेलकम प्रवीण गरत, शौर्या वॉरिस टीम के ऑनर, आपका स्वागत है इस केपीएल के मंच पर. वेलकम. उनकी टीम सुपर 8 के लिए क्वालिफाई हो चुकी है शौर्या वॉरिस की टीम. पहले गेंद के ऊपर जब विकेट मिलता है तो बिल्कुल कॉन्फिडेंस थोड़ा सा हाई लेवल पे जाता है गेंदबाज का.
और सीधे बल्ले से खेल दिया लॉन्ग ऑन में खिलाड़ी, थोड़ा सा शॉट था अगेन निशान के और एक गेंद चले गई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। सीधे 4 रन के लिए आते ही चौके से अपना खाता खोल दिया बल्लेबाज राहिल अंसारी ने। 94 is warrior, 94 game changer, 94 is warrior, 94 game changer, 94 is warrior, 94 game changer, 94 is warrior, 94 game changer. ब्लॉक होल में करने की कोशिश, थोड़ी से और पिच कर बैठे, सीधे बल्ले से बहुत ही बेहतरीन शॉट, कमाल का शॉट था ये। कैच लेने की कोशिश थी निशांक पाटिल की, लॉन्ग ऑन में खड़े थे लेकिन थोड़ी सी शॉट पड़ी उनसे गेंद और गेंद सीधे एक टप्पा खाते हुए निकल गई लॉन्ग ऑन के बाहर। सीधे 4 रन के लिए, 4 से टीम का टोटल 19 के ऊपर। स्लोअर 1 थी, सीधे बल्ले से सम्मान पूर्वक खेल दिया, बॉलर बैक ड्राइव अपने फॉल में बहुत ही अच्छी फील्डिंग करते हुए गेंदबाज स्वप्निल पाटिल। बहुत ही अच्छा एक्सपीरियंस है स्वप्निल पाटिल के पास, अच्छे टूर्नामेंट खेले स्वप्निल ने। अब तक 9 मैच खेले केपीएल में, 155 रन देते हुए कुल मिला के 16 विकेट अब तक चटका है केपीएल में। विकेट टेकर गेंदबाज है केपीएल के स्वप्निल पाटिल, 17वां विकेट अभी लिया था। ऑन साइड में खेलने की कोशिश, स्टंप के थोड़ी सी बाहर से गेंद निकल गई लेग स्टंप के, वाइट का इशारा अंपायर का। रिव्यू लिया, अंपायर को चैलेंज किया फील्डिंग करने वाले टीम ने। देखना है अंपायर का फैसला सही या फिर गलत। हमारे थर्ड अंपायर टीवी अंपायर अजित मात्रे सर है, वॉर रूम में अब देखा जाएगा। ये बिल्कुल लेग स्टंप के बाहर की गेंद है या स्टंप के ऊपर से गेंद निकली थी। सीधा एंगल है, हमारी जीटीसी टीम भी यहां पर बहुत ही अच्छा काम करती हुई इस केपीएल में। अच्छा डिसीजन है, देखना है खेल थोड़ा सा रुकता हुआ। हर एक मैच महत्वपूर्ण मैच है इस केपीएल में। इसके बाद होने वाला मुकाबला, दोनों टीम आपको भी रेडी रहना है। मैच जैसे ही खत्म होता है, फील्डिंग करने का फैसला किया है प्रवीण पाटिल एंड कंपनी मामा भांजे टीम ने, तो तुरंत आपकी फील्डिंग सजाने जैसी ये मैच खत्म होती है। बारीकी से देखा जा रहा है, बिल्कुल लेग स्टंप के बाहर निकल गई है गेंद, तो वाइट का इशारा अंपायर का। ये रिव्यू अब खो दिया है फील्डिंग करने वाली टीम रुद्र राइडर्स मोरीगांव टीम ने। अच्छा डिसीजन अंपायर द्वारा, दोनों अंपायर आप देख सकते हो ऑन फील्ड में। स्ट्राइकिंग एंड के ऊपर अंपायर है विशाल नाइक सर और बॉलर्स एंड के तरफ अंपायर है अमोल वेतोस्कर। अमोल वेतोस्कर पिछले सीजन से अंपायरिंग करे केपीएल में और सबसे बेहतरीन अंपायर हैं। बहुत क्रिकेट खेला है अमोल वेतोस्कर ने इस कॉमन परिसर में, और आज की तारीख में वो 50+ का भी क्रिकेट खेलते हैं। ओवर द विकेट से फिर से एक बार तैयार स्वप्निल, फुल टॉस गेंद लेकिन ठीक तरह से बल्ले पे गेंद आई नहीं, मिड विकेट में गेंद चली गई। अच्छी फील्डिंग, मिड विकेट के खिलाड़ी थे वहां पर, 1 रन पूरा कर लिया दोनों भी बल्लेबाज ने। 1 से स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 21 रन। स्कोर तो बहुत ही अच्छा है लेकिन 2 विकेट यहां पर गिर चुके हैं। प्रेशर नहीं है, अच्छी बल्लेबाजी लाइन है टीम 94 टीम में, और टोटल भी इतना बड़ा नहीं है चेस करने के लिए। 52 का लक्ष्य रखा है मैच को जीतने के लिए। 2 विकेट जो गिर चुके हैं, अजय यादव जिन्हें पुलाड़ कहा जाता है और दूसरे अक्षय कुल्ला, ये 2 विकेट ओपनिंग बल्लेबाज थे, वो आउट होके पवेलियन में वापस लौट चुके हैं। तीसरे और चौथे नंबर के बल्लेबाज कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। स्वप्निल पाटिल फिर से एक बार तैयार, फुल टॉस गेंद, एज लगी थी लेकिन कठिन था ये कैच, लेग स्टंप के थोड़ी सी बाहर वो गेंद निकल गई थी, लेकिन एफर्ट बहुत ही अच्छा अजय पाटिल द्वारा। कॉमन क्रिकेट एसोसिएशन में सबसे बेहतरीन विकेट कीपर भी कहलाते हैं अजय पाटिल को। अच्छा रोका, नहीं तो ये गेंद सीधे निकल जाती लॉन्ग स्टॉप बाउंड्री के बाहर। 4 रन के लिए अपने टीम के लिए 4 रन रोकने में कामयाबी हासिल कर ली है विकेट कीपर अजय पाटिल ने। स्वप्निल लंबे रनअप से गेंदबाजी करते हैं, वो ब्लॉक होल में गेंद खोद के निकाला, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है
अच्छी फील्डिंग निशांक पाटिल द्वारा। एक रन और जुड़ता हुआ टीम के खाते में। स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 22 रन। ओवर की होती हुई समाप्ति। तो 2 ओवर की समाप्ति और 2 ओवर की समाप्ति के बाद 52 का लक्ष्य पूरा करते हुए टीम 94 टीम का टोटल है 22 रन 2 विकेटों पे नुकसान पर। अभी भी 4 ओवर शेष और इस 4 ओवर में जीत के लिए रन चाहिए 30, यानी 7.50 के औसत से बल्लेबाजी करनी है इस मुकाबले को जीतने के लिए। और ये आयशा ग्राउंड के ऊपर ये आस्किंग रन रेट इतना बड़ा नहीं है और जिस प्रकार बल्लेबाजी करे बल्लेबाज महेंद्र कामड़ी और राहिल अंसारी, ये तो जबरदस्त खतरनाक हार्ड हिटर बल्लेबाज है, तो ये टोटल बड़ा नहीं है। लेकिन यहां से मैच में आना चाहती है रुद्र राइडर्स की टीम, तो बिल्कुल उनको विकेट लेने चाहिए। अब तक 2 विकेट तो लिए हैं, लेकिन और गुच्छे में विकेट मिलेंगे तो मैच में वापस आ सकती है रुद्र राइडर्स की टीम। फिर से एक बार बॉलिंग मार्क पर आते हुए बॉलर यश पाटिल, सबसे बेहतरीन गेंदबाज है यश पाटिल। स्पीड बहुत ही अच्छी है, शॉर्ट पिच गेंदे भी करते हैं तो बहुत ही स्पीड से गेंदबाजी करते हैं, लेकिन महंगे साबित हुए थे पिछले ओवर में। 15 रन खर्च किए थे, पुल कर दिया हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी सचिन पाटिल, कोई भी गलती नहीं, मिड विकेट में अच्छा कैच लपक लिया और ये तीसरे विकेट का पतन होता हुआ टीम 94 टीम का महेंद्र कामड़ी होते हुए आउट। गति में थोड़े से मिस हुए, बहुत ही तेज गेंद थी, पुल शॉट खेलने की कोशिश टाइम में थोड़े से मिस हुए और मिड विकेट की दिशा में कोई भी गलती की नहीं। वहां के खिलाड़ी सचिन पाटिल ने अच्छा कैच लपक लिया और ये तीसरे विकेट का पतन। ये खुराक है बिल्कुल रुद्र राइडर्स टीम के लिए, यहां से विकेट चटकाएंगे तो मैच में वापस आ सकती है रुद्र राइडर्स की टीम, और वही कोशिश जारी है यहां पर रुद्र राइडर्स टीम की। नए बल्लेबाज अब बल्लेबाजी के लिए जा चुके हैं अतेशाम अंसारी। अतेशाम अंसारी ये भी एक अच्छे ऑलराउंडर माने जाते हैं टीम 94 कामन टीम के। अगली गेंद लेके तैयार, ओ बाउंसर, तीखी बाउंसर दी है, जबरदस्त गेंद, उतनी बाउंस हुई नहीं जितना अनुमान लगाया था अतेशाम ने, थोड़े से झुक चुके थे इस शॉट को खेलने के लिए, लेकिन तेज तरार गेंद थी, समझ ना पाए बल्लेबाज। परफ्यूम डिलीवरी जिसे कहा जाता है वही यहां पर गेंदबाजी करते हुए अच्छा कमबैक है इस ओवर में गेंदबाज यश पाटिल का। फील्डिंग पे थोड़ी सी तब्दीली ला रहे हैं यहां पर। फिर से तैयार, गेंदबाज, लंबा रनअप है यश पाटिल का। फील्डिंग में फिर से तब्दीली, आइकॉन खिलाड़ी है, बताते हुए कि स्क्वायर लेग में खिलाड़ी डीप में लगाना चाहिए। स्क्वायर लेग में खिलाड़ी है, एक मिड विकेट में है, एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी है और एक खिलाड़ी स्वीपर कवर में नजर आ रहा है। अगली गेंद लेके तैयार, अच्छा शॉट, लेकिन खिलाड़ी है लॉन्ग ऑफ में, प्रोटेक्शन रखा हुआ है। आइकॉन खिलाड़ी निशांक पाटिल थे वहां पर, अच्छी फील्डिंग निशांक पाटिल की, सिर्फ एक ही रन, एक से ज्यादा कुछ नहीं। इस एक रन से स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 23 रन। अभी भी 29 की आवश्यकता है, गेंदे शेष 21 गेंदों में 29 रन। अब जाके ऑफ साइड का फील्डर एक सर्कल में ला दिया और बाउंड्री पे ऑन साइड में डिप में खिलाड़ी एक्स्ट्रा लगा दिया है। लॉन्ग लेग की दिशा में, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर लेग की दिशा में एक खिलाड़ी है, एक स्क्वायर लेग में, एक मिड विकेट और एक लॉन्ग ऑन, ये 4 खिलाड़ी ऑन साइड में राहिल अंसारी के लिए बाउंड्री की दिशा में। कवर में खिलाड़ी है, थोड़ा सा एक्स्ट्रा कवर और कवर के बीच में खिलाड़ी, सर्कल में
सर्कल के अंदर है। अगली गेंद, ओ अच्छी गेंद, थोड़ा सा चेंज ऑफ द स्पेस, गति में परिवर्तन किया, फंसाया यहां पर राहिल अंसारी को। अच्छी गेंदबाजी। पहले ओवर में पावर प्ले की ओवर थी, महंगे साबित हो चुके थे, 15 रन खर्च के थे, विकेट जरूर मिला था, लेकिन इस ओवर में लाजवाब कमाल की गेंदबाजी करते हुए गेंदबाज यश पाटिल, पहले गेंद के ऊपर विकेट मिला था और सिर्फ और सिर्फ 1 रन खर्च के अब तक 4 गेंदों में। फिर से तैयार यश पाटिल, राइट आर्म होते विकेट, पटकी हुई गेंद, यहां पर और एक अच्छी गेंद, चकमा खा बैठे बल्लेबाज, डॉट गेंद। कमाल की गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। 19 गेंदे 29 रनों की आवश्यकता मैच में यहां पर वापस अब आ रही है रुद्र राइडर्स मोरीगांव की टीम। कमाल की गेंदबाजी, आइकॉन खिलाड़ी बता रहे किस प्रकार गेंदबाजी करनी चाहिए। निशांक पाटिल और यश पाटिल केसी में एक ही टीम में खेलते हैं, नागला टीम में, और अब पॉइंट मुझे लगता है डीप में लगाया है। एक कवर में खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ में खिलाड़ी, एक खिलाड़ी है फ्लाई स्लिप में, ऑफ साइड में 4, ऑन साइड में 5। ये फील्डिंग की विवरेचना है राहिल अंसारी के लिए। आखिरी गेंद लेके जाएंगे गेंदबाज यश पाटिल, लास्ट बॉल को। आखिरी गेंद, ओ पैरों पे लगी, लेकिन उससे पहले बल्ले को लगी थी गेंद, ये दर्शा दिया अंपायर ने, और 1 रन यहां पर पूरा करते हुए बल्लेबाज राहिल अंसारी। 1 से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 24 रन। बहुत ही कमाल की गेंदबाजी की इस ओवर में, सिर्फ और सिर्फ 2 रन खर्च किए हैं और 1 विकेट लेने में कामयाबी हासिल कर ली है। तो हो गई है 3 ओवर की समाप्ति, और 3 ओवर की समाप्ति के बाद हम लेते हैं सानवी इंटरप्राइजेस स्ट्रैटेजिक टाइम आउट। यस, स्ट्रैटेजिक का टाइम आउट है और हमारे मनीष पाटिल वीआईपी डाइस पर है। और देखना मनीष पाटिल अब थोड़े सवाल पूछेंगे प्रकाश देवलीकर से। बघा, ओळख तर प्रकाश देवळीकरांची मास्टर्स क्रिकेट पासूनच झालेली आहे आणि तेव्हापासून ते क्रिकेट म्हणजे जेव्हापासून मी समालोचन स्टार्ट केलं किती विकसित आहे कामणचा तेव्हाच आम्ही पाहिलं होतं। आणि 4 पर्वांपासून आपण कामण प्रीमियर लीग पाहतोय आणि बघा ना, ही मॅचेस बघा 52चं लक्ष ठेवलं होतं आणि ते लक्ष पूर्ण करता टीम 94 कामण ही एक स्ट्रॉंगेस्ट टीम आहे या परिसरातली, पण त्यांना सुद्धा नाकी न वालेत। तर एकंदरीत कामण क्रिकेट बद्दल तुमचं मत कसं व्यक्त कराल? कामन क्रिकेटचं मी प्रथमतः आभार मानीन ते केसीए कोर कमिटीने जी केसीए असोसिएशन निर्माण केली, ते खरोखर अजय पाटील, शाहिदभाई अन्सारी, सचिन गाग, नितीन म्हात्रे यांनी जी मेहनत घेतली आणि सर्व खेळाडू एकत्र आणले चिंचोटी ते नागला, त्याच्यामधून केपीएल तयार झाली। जर केसीए नसती तर केपीएल झाली नसती, हे पण मी सांगतोय। खरोखर मी त्यांचं पहिलं अभिनंदन करीन का त्यांनी जे प्लेयर एकत्र आणले त्याबद्दल खरोखर त्यांच्यासाठी खरोखर जोरदार ताल्या व्हायला पाहिजेत। त्यांनी मेहनत केलेली आहे खूप। केपीएल ऑर्गनाइज करणं कोणी करू शकतं, परंतु त्यासाठी प्लेयर देण्याचं काम जे केलं, पुराणा जे प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलंय ते केसीने केलंय, म्हणून मी खरोखर त्यांचं ऋणी राहीन। बघा, थोडा वेळ आहे आणि मला नक्कीच विचारायला आवडेल की गावं किती मला माहिती नाही, पण एका गावातली एक टीम खेळते आणि एक गाव एक संघ फॉर्मॅट येतो, पण इकडे 16 संघ आहे आणि 16 संघ एकापेक्षा एक आहेत। म्हणजे हेच कुठेतरी दर्शवून देते की कामणमध्ये किती क्रिकेटपटू आहेत। जर 20 संघ जरी असले तरी 20 संघामध्ये चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील। नक्की खूप प्लेयर चांगले प्लेयर आहेत। यावेळेस लग्न सीझन जास्त असल्यामुळे प्लेयर आम्हाला कमी मिळाले, त्याच्यामुळे थोडेसे प्लेयर कमी राहिले। कोणाचे लग्न आहेत, कोणाकडे दुःखद घटना घडलेली आहे, त्याच्यामुळे ती पोरं फॉर्म भरले नाहीत, परंतु खूप 20 संघ आले तरी प्लेयर आहेत। एवढे पोरं विकसित क्रिकेट झालेले आमच्या ग्रामीण भागातील। धन्यवाद डॉक्टर प्रकाश देवळीकर यांचं हे मत जाणून घेतलं। पुन्हा एकदा स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलेला आहे। जाऊया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया आवाज हेमंत पाटील सरांचा। धन्यवाद। थैंक यू सो मच। फिर से एक बार रुक करते हैं इस मैच की तरफ, जहां पर अब ये मैच बहुत ही रोमांचक स्थिति में आ चुका है। जिस प्रकार की गेंदबाजी की पिछले ओवर में
यश पाटिल ने सिर्फ 2 रन खर्च किए थे और एक महत्वपूर्ण विकेट महेंद्र कामड़ी का लिया था उन्होंने। फिर से एक बार गेंदबाजी के लिए बिल्कुल ये अच्छा निर्णय है, क्योंकि अब प्रेशर बढ़ाना चाहती है 94 टीम 94 के ऊपर। स्वप्निल आ चुके गेंदबाजी के लिए। स्लोअर वन फंस गए यहाँ पर, ऐसा लग रहा है गेंद के नीचे खिलाड़ी सचिन पाटिल, कोई भी गलती नहीं, अच्छा कैच लिया और यहां पर विकेट जाती हुई सबसे बेहतरीन बल्लेबाज टीम 94 टीम के कैप्टन और आइकॉन खिलाड़ी राहिल अंसारी इज आउट। जहां पर दूसरी कंटिन्यू गेंदबाजी करने के लिए आए थे, क्योंकि प्रेशर बढ़ाना चाहते थे यहां पर टीम 94 टीम के ऊपर, और विकेट मिल चुका है पहले गेंद के ऊपर। पहले ओवर में भी पहले गेंद पर विकेट लिया था स्वप्निल ने, और इस ओवर में भी पहले गेंद के ऊपर विकेट, वो भी सबसे बड़ा विकेट टीम 94 कॉमन टीम का। राहिल अंसारी आउट। अब थोड़ा सा प्रेशर रहेगा टीम 94 कॉमन टीम के ऊपर, क्योंकि मेन बल्लेबाज आउट हो चुके हैं। लेकिन ये भूलना नहीं चाहिए कि अब अजय पोलार्ड अब आ चुके हैं राजू कर्मड़ा, जो बहुत ही अच्छे बल्लेबाज माने जाते हैं। स्वप्निल फिर से एक बार तैयार, राइट आर्म द विकेट, ओ यहां पर अपील, लेकिन मिसिंग लेग थी, अंपायर ने बता दिया। और हमारे सभी अंपायर ने अच्छी अंपायरिंग की है इस टूर्नामेंट में। थोड़े से नाराज लग रहे हैं अजय पाटिल, लेकिन अंपायर सामने खड़े हैं, उनको ज्यादा नजर आता है कि गेंद कहां पर जा रही थी। बिल्कुल इम्पैक्ट जो था वो लेग स्टंप के थोड़ा सा बाहर का था, इसीलिए नॉट आउट डिसीजन दिया अंपायर ने। स्कोर रुकता हुआ 24 के ऊपर, अब चाहिए रन 28, गेंदे शेष है 16, और बिल्कुल ये मैच में अब रोमांच बढ़ चुका है। इसे कहते हैं केपीएल। कोई भी टीम केपीएल में हार मानने के लिए तैयार नहीं है। हम टोटल कम हो तो चलेगा, लेकिन गेंदबाजी में हम दमखम दिखाएंगे। वही दमखम दिखाती हुई रुद्र राइडर्स की टीम। ओ जो क्लिंग बॉल कर दिया यहाँ पर राजू कर्मड़ा को, और एक विकेट मिलता हुआ रुद्र राइडर्स टीम को आउट कर दिया स्वप्निल पाटिल ने। लाजवाब गेंदबाजी, अब प्रेशर में बिल्कुल आएगी टीम 94 कॉमन की टीम। ओवर से लाजवाब कमबैक किया है, और हमारे स्कोरर आयुष सावंत मुझे बता रहे हैं कि अभी तक स्वप्निल की केपीएल में 19 विकेट ले चुके हैं। बिल्कुल जबरदस्त गेंदबाज। मैंने कहा था ये विकेट टेकर गेंदबाज है। कभी कभी गेंदों को सीधा करते हैं, कभी कभी गेंदों को मुंह करते हैं, ऑन साइड में और लेग और ऑफ कटर बहुत ही अच्छे तरह से करते हैं। गति भी अच्छी है और एक्सपीरियंस बहुत ही है। भिवंडी क्रिकेट भी बहुत ही खेला है स्वप्निल पाटिल ने। वही स्वप्निल पाटिल अपना पूरा अनुभव लगाते हुए अपने गेंदबाजी में। स्कोर है स्कोरबोर्ड के ऊपर 24 और विकेट गिर चुके यहाँ पर 5। दोनों भी गेंदबाज अच्छी गेंदबाजी की है। अब बल्लेबाजी के लिए आ चुके हैं बल्लेबाज अभिषेक। तैयार, फिर से एक बार अपनी अगली गेंद लेके जाएंगे स्वप्निल पाटिल।
खेल दिया इस गेंद को हल्के हाथों से मिड विकेट के दिशा में, डिप से खिलाड़ी आए और थोड़े से फ्लम्बल हुए, जल्दबाजी दिखाई क्योंकि प्रेशर था यहाँ पर। गेंद को कम और बल्लेबाज को ज्यादा देख रहे थे सचिन पाटिल, प्रेशर बनाया था बल्लेबाज ने सचिन के ऊपर और दूसरा रन पूरा भी कर लिया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजी के बीच, अतिशाम अंसारी और अभिषेक भगत के बीच। 2 रन कंप्लीट, 2 से ऑफ द मार्क होते हुए अभिषेक टीम का टोटल अब बहुत देर के बाद 24 से 26 तक जाता हुआ। बहुत सारे दर्शक है, सभी का दिल के गहरे से इस्तेकबाल और जो दर्शक जीटीसी पे लाइव देख रहे हैं उनका भी इस्तेकबाल है। स्लोअर वन फंसा दिया बल्लेबाज को, ये डिलीवरी बहुत ही खास है स्वप्निल की और बहुत ही कंट्रोल से ये डिलीवरी करते हैं। मुश्किल रहता है स्लोअर वन गेंदबाजी करना टेनिस क्रिकेट में, लेकिन ये काम बखूबी बहुत ही अच्छे तरह से निभाते हैं स्वप्निल। अब 13 गेंदे 26 की दरकार, हर एक गेंद में 2 रन चाहिए। अब 12 के औसत से बल्लेबाजी करनी है मुकाबला जीतने के लिए टीम 94 कामन टीम को। बहुत ही कशमकश भरा मुकाबला आप देख रहे हो इस 2 टीमों के बीच। अगली गेंद कट कर दिया इस गेंद को, लेकिन स्वीपर कवर लगाया है रोशन घोषे, वहां पर अच्छी फील्डिंग, थ्रो हुआ, रनआउट का मौका यहां पर और अंपायर की उंगली ऊपर उठी हुई और एक विकेट का पतन, 6ठा विकेट गिरता हुआ टीम 94 टीम का। अभिषेक भगत आउट हो गए अब पवेलियन में वापस। बिल्कुल अब 6 विकेट गिर चुके, प्रेशर बिल्कुल रहेगा। आखिरी जो प्लेयर्स बचे, बल्लेबाज बचे, उनके ऊपर प्रेशर। अब इक्वेशन ये है 12 गेंदे और 12 में 25 की दरकार। ये मुकाबला अब करवट बदल लिया इस मुकाबले में। भूपेश मात्रे अब बल्ला लेके जा रहे हैं, प्रेशर है अब अतिशाम अंसारी और भूपेश भगत को अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी। ये 2 बल्लेबाज को अच्छी बल्लेबाजी करके, अच्छी पार्टनरशिप करके मुकाबले को जीतना पड़ेगा। बिल्कुल जबरदस्त मुकाबला। सभी का फिर से एक बार दिल के गहरे से स्वागत है इस केपीएल में। कॉमन क्रिकेट एसोसिएशन का बहुत ही बेहतरीन आयोजन आप देख रहे हो। कॉमन प्रीमियर लीग 2024 सीजन 4 और कॉमन क्रिकेट एसोसिएशन के कार्याध्यक्ष शाहिद भाई अंसारी, अध्यक्ष अजय पाटिल, उपाध्यक्ष सचिन गाग, सल्लागार देवेंद्र बोसकर, नितिन मात्रे खजिनदार, अंकित पाटिल सचिव, वैभव धूम, दिनेश मात्रे एंड ऑल टीम की तरफ से आपका दिल के गहरे से स्वागत है। वेलकम एवरीबॉडी। ये सीजन 4 चलता हुआ केपीएल का और भी स्ट्रैटेजी ये अब बना रहे हैं क्योंकि बचे हुए 2 ओवर शेष और इस 2 ओवर में 25 की दरकार मुकाबला जीतने के लिए टीम 94 टीम को। टाइम आउट नहीं है, ध्यान में रखिए रुद्र राइडर्स टीम। 12.50 के औसत से अब बल्लेबाजी करनी है, लेकिन यहां पर विकेट गिर चुके हैं। राहिल का जब विकेट गिरा था वहां से ये मैच टर्न होती हुई। अच्छी गेंदबाजी की है, पहले 2 गेंदबाजों ने 4 ओवर खत्म कर दिए। यश ने 2 ओवर किए, 2 ओवरों में कुल मिला के 17 रन खर्च किए, 2 विकेट लेने में कामयाबी हासिल कर ली है। स्वप्निल में भी बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की, 2 ओवरों में 10 रन देके 3 विकेट लेने में कामयाबी हासिल कर ली है। अच्छी गेंदबाजी, ये दोनों गेंदबाजों ने 5 विकेट ले चुके हैं और 1 विकेट रन आउट के रूप में आउट हो चुका है। अब देखना है गेंदबाज कौन आते हैं गेंदबाजी के लिए। निशांक पाटिल आ चुके हैं गेंदबाजी के लिए, आइकॉन खिलाड़ी है। बल्लेबाजी में कुछ दमचक नहीं दिखा पाए, लेकिन गेंदबाजी में दिखाना पड़ेगा। लेग स्पिन गेंदबाज है, बल्लेबाजी के लिए आते हैं तो लेफ्ट हैंड से बल्लेबाजी करते हैं, लेकिन गेंदबाजी के लिए जब आते हैं तो राइट आर्म से गेंदबाजी करते हैं। डीप स्क्वायर लेग है, ऑन साइड में डीप मिड विकेट,
एक लॉन्ग ऑन में खिलाड़ी है, एक खिलाड़ी डीप बैकआउट ऑफ द स्क्वायर लेग में है, बाउंड्री की दिशा में। फाइन लेग में एक खिलाड़ी, 5 खिलाड़ी है। आप देख सकते हो ऑन साइड में गली की दिशा में एक खिलाड़ी साहिल के रूप में है, एक एक्स्ट्रा कवर, एक स्वीपर कवर, एक लॉन्ग ऑफ। ये फील्डिंग की व्यूहरचना। निशांक पहली गेंद और हवा में खेल दिया, गेंद के नीचे खिलाड़ी सचिन पाटिल, और गलती नहीं करेंगे। इस मैच का तीसरा कैच लपक लिया है सचिन पाटिल ने, और एक विकेट का पतन होता हुआ टीम 94 टीम का ये 7वां विकेट। थी और टीम 94 टीम के पक्ष में गई थी, जिस ओवर में 15 रन आए थे। विकेट जरूर मिला था लेकिन 15 रन आ चुके थे। लेकिन उसके बाद हर एक गेंदबाज गेंदबाजी के लिए आया, पहले गेंद के ऊपर विकेट लिया, और जिस भी गेंदबाज को पहले गेंद के ऊपर जब विकेट मिलता है तो उनका कॉन्फिडेंस लेवल बहुत ही ऊंचाई पर जाता है। निशांक ने भी पहले गेंद के ऊपर विकेट लिया है, अब उनका भी कॉन्फिडेंस थोड़ा सा ऊंचाई पर जाता हुआ। 60 विकेट अब तक गिर चुके हैं। अब नए बल्लेबाज आ चुके हैं बल्लेबाजी के लिए। करण राजभर आ चुके हैं। अतिशाम आउट होके पवेलियन में वापस गए, पहला विकेट लिया। अब 11 गेंदे 25 की दरकार मुकाबला जीतने के लिए टीम 94 टीम को। क्या जबरदस्त मुकाबला आप देख रहे हो। फिर से लेग स्पिन गेंद, अपील यहां पर, लेकिन बेल्स को ब्रेक नहीं कर पाए थे। यहां पर ज्यादा जल्दबाजी दिखाई विकेट कीपर और ऑनर है अजय पाटिल ने। बहुत ही अच्छी विकेट कीपिंग भी है, गेंदे को अच्छा गैदर करते हैं अजय पाटिल। 2 गेंदे डॉट तो प्रेशर बिल्कुल बढ़ेगा। बचे हुए 10 गेंदे 25 की दरकार मुकाबला जीतने के लिए टीम 94 कॉमन टीम को। थोड़े से अब संकट के बादल छाते हुए टीम 94 टीम के सामने, और इस मैच में वापस आ चुकी है अब रुद्र राइडर्स की टीम। ओवर द विकेट से सीधा रखा इस गेंद को, खेल दिया इस गेंद को मिड विकेट की दिशा में। फिर से एक बार फ्रेम में सचिन पाटिल, आउटफील्ड के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, अच्छा थ्रो था, और सिर्फ एक ही रन, एक से ज्यादा कुछ नहीं। 1 रन से स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 28 रन 28। बचे हुए गेंदे शेष 9, और 9 गेंदों में 24 रन की दरकार मैच को जीतने के लिए टीम 94 कॉमन टीम को। अब थोड़े से प्रेशर में यहाँ पर हजरत भाई और उनकी सपोर्टिंग टीम संजय भाई मात्रे भी, जिस प्रकार इस मुकाबले की शुरुआत हुई थी बहुत ही खुश थे, लेकिन ये मैच अब बहुत ही रोमांचक स्थिति में है। पुलटॉस गेंद, लेकिन पूरा समाचार नहीं ले पाए, मिडॉन में गेंद चले गई। अच्छी फील्डिंग करते हुए खिलाड़ी मंगेश बगली, एक ही रन, सिंगल से कोई प्रेशर नहीं गिरेगा फील्डिंग करने वाली रुद्र राइडर्स टीम के सामने। 1 से स्कोर अब जा चुका है 29 के ऊपर, 8 में 23 की दरकार, 8 गेंदे 23 रन। बहुत ही कशमकश भरा मुकाबला, 2 बड़े शॉट इस मैच की दशा और दिशा बदल सकते हैं। कमाल की गेंदबाजी कर रहे हैं निशांक भी, सभी गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की है अब तक। निशांक पाटिल फिर से तैयार, छोटे रनअप से गेंदबाजी करते हैं। लेग स्पिन थी यहाँ पर, बॉडी लाइन की गेंद लगी शरीर पर, कोई भी रन नहीं है। गेंदों को बहुत ही अच्छी तरह से टर्न कर रहे हैं इस पाटा विकेट के ऊपर। कंक्रीट विकेट के ऊपर स्पिन गेंदबाजी करना कठिन काम है, लेकिन ये कठिन काम अब बिल्कुल सिंपल करते हुए गेंदबाज निशांक पाटिल। फील्डिंग में फिर भी बता रहे हैं कि बड़ा शॉट आ सकता है ऑन साइड के दिशा में। अभी तक निशांक ने 5 गेंदे की और 2 रन खर्च के पहले गेंद के ऊपर विकेट लिया था। निशांक ने अब 7 गेंदे 23 की दरकार मैच को जीतने के लिए। आखिरी गेंद लेके जाएंगे, आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा शॉट आना चाहिए, तो आखिरी ओवर में जो प्रेशर है वो कम रहेगा टीम 94 टीम के सामने।
राइट आर्म ऑफ द विकेट से, ओ सीधे बल्ले से खेला, कोई भी खिलाड़ी नहीं है, गेंद चले गई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, इनसाइड आउट शॉट 6 रन के लिए। अरे सिक्स मारी रे मारी। 94 is warrior, 94 game changer, 94 is warrior, 94 game changer, 94 is warrior, 94 game changer, 94 is warrior, 94 game changer. बिल्कुल टीम 94 इज गेम चेंजर टीम मानी जाती है, पलट कर वार करना वो जानती है। स्कोर अब 6 गेंदे 17 की दरकार, 6 में 17। हेमंत सर, प्रेक्षक लढतीचा देखील हाच शेवटचा षटकाचा खेळ होता, 6 चेंडू 17 पहिला सामना। बिल्कुल 6 गेंदों में 17 की आवश्यकता थी, दीपक पाटिल ने 4 गेंदों में 18 बना दिए थे। और यहाँ पर करण राजभर और भूपेश मात्रे को वो कारनामा कर दिखाना पड़ेगा। करेक्ट है, 17 रन चाहिए, 23 की दरकार थी और छक्का लगा, तो बिल्कुल 6 कट होने के बाद 17 रन चाहिए आखिरी ओवर में। अब प्रेशर है, आखिरी गेंदबाज कौन गेंदबाजी करेंगे? ऑप्शन तो है यहाँ पर गेंदबाजी के लिए, सचिन भी गेंदबाजी करते हैं, साहिल जो स्पिन गेंदबाज है वो भी गेंदबाजी कर सकते हैं, लेकिन कौन सा ऑप्शन यूज किया जाएगा? रोशन घोषे भी गेंदबाजी करते हैं, वो भी लेग केटर गेंदे बहुत ही अच्छे करते हैं, कौन सा ऑप्शन यूज किया जाएगा यहाँ पर? आखिरी गेंद के ऊपर वो छक्का आया है, इस छक्के के सहारे अब थोड़ा सा प्रेशर में ला दिया यहाँ पर रुद्र राइडर्स मोरीगांव टीम को भी। बल्लेबाज करण राजभर ने क्या शॉट खेला था। आखिरी ओवर 17 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। साहिल चौधरी आ चुके हैं, अच्छी गेंदबाजी की है साहिल चौधरी ने पूरे सीजन में। अभी सावंत हमें बता रहे हैं कि बिल्कुल उनके ऊपर जिम्मेदारी सौंप दी है कैप्टन ने। स्कोर 17 की आवश्यकता। एक रन आया था, मुझे लगता है 2 रन आए थे, कुल मिला के 8 रन आए थे पिछले ओवर में। 25 की आवश्यकता थी, 8 रन आए तो बिल्कुल 17 रन चाहिए। हमारे स्कोरर जो है आयुष सावंत, वो बहुत ही जबरदस्त स्कोरर है, और सिर्फ स्कोरर नहीं है, वो आर्किटेक्चर सीख रहे हैं। आर्किटेक्चर का उनका 4था साल है, अगले साल वो आर्किटेक्ट बन जाएंगे। छह गेंदे 17 की दरकार, और गेंदबाजी के लिए आ चुके हैं साहिल। सबसे वजनदार खिलाड़ी है, लेकिन वजनदार गेंदबाजी करते कि नहीं देखना चाहेंगे। लेग स्पिन और ऑफ स्पिन बहुत ही अच्छे तरह से करते हैं साहिल चौधरी। प्रेशर तो दोनों तरफ है, बल्लेबाज के ऊपर प्रेशर है, गेंदबाज के ऊपर प्रेशर है, प्रेशर फील्डर के ऊपर, लेकिन सबसे ज्यादा प्रेशर किसके ऊपर है? वो दोनों टीम के जो सपोर्टर्स है ना, उनके ऊपर ज्यादा प्रेशर अब नजर आ रहा है। 6 गेंदे 17 की दरकार। आखिरी गेंद चालू होती हुई, फुलटॉस गेंद, लेकिन खिलाड़ी बिट कर दिया फाइन लेग को, और गेंद फाइन लेग के बाहर निकल गई सीधे 4 रन के लिए। चौका मारा रे मारा। 94 is warrior, 94 game changer, 94 is warrior, 94 game changer, 94 is warrior, 94 game changer, जब भी आखिरी 94 ओवर में 15 से भी ज्यादा रन चाहिए होते हैं, तो पहले गेंद के ऊपर चौका एक छक्का आता है, तो बिल्कुल प्रेशर अब बढ़ेगा गेंदबाज के ऊपर। अलग ही स्टाइल से गेंदबाजी करते हैं, बॉलिंग एक्शन थोड़ी सी अलग है साहिल के, उनके बॉलिंग एक्शन से कभी कभी चूक जाते हैं बल्लेबाज, लेकिन भूपेश ने बहुत ही अच्छा शॉट लगाया। फुल टॉस गेंद थी पैरों पर, और बीट किया था फाइन लेग के खिलाड़ी को। ओ यहाँ पर विकेट, फ्लमेल भी मिले, विकेट यहाँ पर गिरता हुआ। दूसरी गेंद के ऊपर विकेट लेने में कामयाबी हासिल कर लिए साहिल चौधरी ने। अब गेंदे शेष है
4 और 4 गेंदों में चाहिए 13 रन। विकेट आउट होने का क्रम देखिए, पहला विकेट गिर चुका था सिर्फ 5 के ऊपर, दूसरा 15 पर, 22 पर तीसरा, 24 पर राहिल आउट हो चुके, 24 पर 2 विकेट गिर चुके थे, पांचवा भी 27 पर और 2, छठा और सातवां, और अब 39 के ऊपर ये विकेट गिर चुका है। लगातार अंतराल में विकेट गिर चुके हैं। विकेट लेने में बहुत ही माहिर है रुद्र राइडर्स मोरीगांव टीम के गेंदबाज। 4 गेंदे 13 की दरकार, बहुत ही कश्मकश भरा मुकाबला, रफ एंड टफ मैच आप देख रहे हो। एक तरफ है रुद्र राइडर्स मोरीगांव की टीम जो फील्डिंग कर रही है, अजय पाटिल की टीम, और दूसरी तरफ है हजरत भाई शेख और संजय भाई मात्रे फैम टीम 94 टीम चेस कर रही है। 4 गेंदे 13 की दरकार। अब बल्लेबाजी के लिए जा चुके हैं निखिल चौधरी, नंबर 10 पर बल्लेबाजी के लिए निखिल साहिल चौधरी अब गेंदबाजी के लिए तैयार। 4 गेंदे 13 की दरकार, एक बड़ा शॉट आना चाहिए, एक बड़ा शॉट। अगली गेंद फुल टॉस थी, खिलाड़ी मौजूद, यश पाटिल अच्छी फील्डिंग पॉइंट में, कोई भी ज्यादा रन नहीं है, सिर्फ और सिर्फ एक ही रन, बचे हुए 3 गेंदे शेष। 3 गेंदों में 12 की दरकार, 2 छक्के या 3 चौके आने चाहिए मुकाबला जीतने के लिए। 3 गेंदे 12 रन, क्या मुकाबला था। और यहां से हम कह सकते हैं मुकाबला रुद्र राइडर्स टीम ने जीता तो ये डिपेंडिंग चैंपियन टीम बन जाएगी। पलटकर वार करने वाली ये टीम बन चुके रुद्र राइडर्स की टीम। साहिल फिर से एक बार, ओ ठीक तरह से नहीं, बल्ले से आई गेंद, मिड विकेट में गेंद थी, प्रेशर है यहाँ पर खिलाड़ी के ऊपर, रन आउट का मौका, क्या है इशारा अंपायर का, और अंपायर का इशारा होता हुआ टीवी अंपायर की तरफ। देखना ये रन पूरा है कि नहीं है, हर एक रन बहुत ही महत्वपूर्ण है दोनों टीमों के लिए। यहाँ पर थ्रो तो अच्छा था, विकेट को गेंद लगाई, लेकिन पॉपिन क्विज में पहुंच चुके थे कि नहीं है। हमारी जीटीसी टीम दिखाई जा रही है यहाँ पर रिप्ले में किस प्रकार। थर्ड अंपायर है हमारे टीवी अंपायर अजीत मात्रे, देखना है क्या डिसीजन देते हैं, 2 रन पूरे या फिर विकेट। बहुत ही जबरदस्त मुकाबला, पैसा वसूल मुकाबला चलता हुआ। जैसी मुकाबले की शुरुआत हो चुकी थी, मैंने कहा था सभी दर्शकों का लक्ष्य है इस मुकाबले की तरफ, क्योंकि ये बहुत ही बेहतरीन मुकाबला देखने को मिलेगा, और वही मुकाबला देखने को मिल रहा है यहाँ के दर्शकों को। और जो भी दर्शक जीटीसी पे लाइव देख रहे हैं उनका भी पैसा वसूल होता हुआ। क्या डिसीजन है यहाँ पर, बहुत ही क्रूशियल मुकाबला, और ये डिसीजन भी क्रूशियल है। और टीवी अंपायर का इशारा, आउट बल्लेबाज, एक ही रन पूरा और विकेट। अब आखिरी जोड़ी मैदान में टीम 94 कामन टीम की, बचे हुए गेंदे शेष है 2 और 2 गेंदों में रन चाहिए 11, यानी मैच जीतने के लिए 2 छक्के लगाने पड़ेंगे, और एक छक्का और एक चौका आया तो मैच सुपर ओवर में चली जाएगी। क्षमता है बल्लेबाज निखिल के पास बड़े शॉट मारने की, गेंदबाजी तो अच्छी की निखिल ने, 2 ओवर की थी लेकिन लाजवाब कमाल की गेंदबाजी की थी। लेकिन ये निखिल का काम नहीं है बल्लेबाजी करने का, आखिरी वक्त में बल्लेबाजी के लिए आए, लेकिन प्रेशर है उनके ऊपर, बड़ा शॉट तो लगाना पड़ेगा। ये गेंद एक महत्वपूर्ण गेंद है, ये गेंद के ऊपर एक बड़ा शॉट आना चाहिए तो आखिरी गेंद तक ये मुकाबला रोमांचक स्थिति में रह सकता है। स्ट्राइक इन के ऊपर है करण, करण को बड़ा शॉट लगाना पड़ेगा। करण ने एक बड़ा शॉट लगाया है तो बिल्कुल क्षमता है करण में बड़ा शॉट लगाने की।
साहिल फिर से तैयार, ओ फुल बॉल चुके यहां पर और डॉट गेंद। अब आखिरी एक गेंद शेष, एक गेंद में 11 की दरकार। सेलिब्रेशन यहां पर हो रहा है रुद्र राइडर्स टीम के तरफ से, क्योंकि वो जानते हैं कि एक गेंद में 11 रन नहीं बनेंगे, लेकिन मैंने देखा एक गेंद में 10 रन बन चुके हैं। रणजी स्पोर्ट पे ग्राउंड पे ऊपर बन चुके हैं, एक गेंद में 10। कोई भी गलती यहां पर करेंगे साहिल तो बिल्कुल आखिरी एक गेंद, 11 की दरकार। मुकाबला था कहां पर, मुकाबला आया कहां पर, पलट कर वार कर दिया है रुद्र राइडर्स टीम ने। 52 का लक्ष्य रखा था, लेकिन 52 का